या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिव्य देवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. या विद्येच्या मंदिरामध्ये विद्येची आणि सकारात्मक विचारांची आराध्य देवता माता सरस्वतीला सर्वप्रथम नमन करतो. ज्यांची जयंती आपण आज या ठिकाणी विचारांच्या रूपानं साजरी करतो आहोत, त्या शिवछत्रपतींच्या चरणी मानाचा मुजरा अर्पण करतो. आज या मलकापूर गावामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून शिवजयंतीच्या निमित्तानं एका अतिशय प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रसंगी उपस्थित या व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बगाडे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, मलकापूर शहरातील विविध संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या विषयाच्या निमित्तानं चिंतन करण्यासाठी या ठिकाणी आलेले मलकापूर शहरातले सर्व नागरिक बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक, सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आज खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी येताना अनेक गोष्टींचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे. त्यातला सर्वात पहिला महत्वाचा भाग म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया या एका पत्रकारांच्या संघटनेनं आयोजित केलेला समाज प्रबोधन कार्यक्रम. मुळात मला ही संकल्पनाच फार आवडलेली आहे. यासाठी एकदा जोरदार टाळ्या या लोकांसाठी झाल्या, कारण गेले 25 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना अनेक पत्रकार मित्र माझे आहेत, अमरावतीला आहेत, महाराष्ट्रभर आहेत. परंतु पत्रकार म्हणून काम करत असताना आपल्या दैनिकामध्ये अन्य कार्यक्रमांच्या बद्दलची माहिती देणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे अतिशय महत्वाचं काम पत्रकार बंधू भगिनी करत असतात. पण समाजाच्या दृष्टीनं काहीतरी नवा विचार आपण दिला पाहिजे असं म्हणून सगळ्या पत्रकारांनी एकत्रित येऊन, कारण पत्रकारिता ही देखील सध्याच्या आधुनिक काळातल्या स्पर्धेला काही चुकलेली नाही आहे. प्रचंड स्पर्धा सगळीकडे आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे पत्रकारितेचं प्रिंट मीडियाच्या पेक्षा वेगळं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं स्वरूप जर पाहिलं तर तिथे तर TRP किती जास्त मिळेल याच्या संबंधीची एक चर्चा सुरू असते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरातल्या या माझ्या पत्रकार बंधू भगिनींनी, सगळ्यांनी, या मित्रांनी एकत्रित येऊन, हा महत्वाचा शब्द आहे, एकत्रित येऊन व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून एक समाज प्रबोधन करण्याचा हा कार्यक्रम आयोजित केला. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आपण अभिनंदनाच पात्रात एक अतिशय मोठा आणि महत्वाचा इव्हेंट आपण सगळ्यांनी केलेला आहे असं मला वाटतं. दुसरं, मी आधीच सांगितलं की सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना आज मी मंचावर व्याख्यान देण्यासाठी उपस्थित आहे, पण अनेक वेळा व्याख्यानमालांचं आयोजन करण्यासाठी देखील मी धडपडत असतो आणि त्यामुळे व्याख्यान आयोजित करणं हे किती कठीण आहे याची मला मनापासून जाणीव आहे. आपल्या सगळ्यांचं अजून एका गोष्टीसाठी मला अभिनंदन करायचं आहे की व्याख्यानासारखा कार्यक्रम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अतिशय जास्त परिश्रम घेतले. ते सगळे परिश्रम धीरज वैष्णव नावाच्या माझ्या मित्राच्या माध्यमातून मला कळत होतं. म्हणजे ऑटो रिक्षा फिरला, त्याच्यावर आपण एक क्लिप तयार केली, गावातल्या मान्यवरांचे वेगवेगळे बाईट्स घेऊन आपण ते टाकले. पत्रकारच मंडळी असल्यामुळे पत्रकारितेच्या माध्यमातून, वर्तमानपत्रातून आपण याची प्रसिद्धी केली. माझं आपल्याला मनापासून अभिनंदन करताना मला आपल्याला सांगावंच वाटतं की एवढी सगळी प्रसिद्धी केल्यानंतर आपल्याला जी अपेक्षित संख्या या कार्यक्रमाला कदाचित होती ती आली नाही, तरी देखील अजिबात निराश होण्याचं कारण नाही. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. कसं आहे, चांगले विचार समाजामध्ये प्रस्थापित करीत असताना सध्या अनेक अडचणी आहेत. त्याच्यामध्ये टेलिव्हिजनवर चालणाऱ्या सिरियल देखील आहेत. त्या सिरियलमध्ये असणारे वेगवेगळे पात्र आहेत. आपापल्या व्यवस्थांमध्ये आणि आपापल्या कौटुंबिक विवंचनांमध्ये अडकलेले लोक देखील आहेत. त्यामुळे आपला प्रयत्न निश्चित प्रशंसनीय आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन, म्हणजे मला आपण सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला की अतिशय चांगला विषय. मग आता हा विषय चांगला आहे, हा विषय सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या
व्हॉइस ऑफ मीडियाच्या मलकापूरच्या या शाखेनं एवढे प्रयत्न करून एवढं सगळे लोकांना गोळा करून त्याच्यावर चर्चा कशाला करायची? याचं कारण असं आहे की हा विषय महत्वाचा असला तरी देखील, हा तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचलेला असला तरी देखील, याच्यामधल्या अनेक गोष्टी तुम्हाला माहीत असल्या तरी देखील कळते पण वळत नाही, ही अडचण आहे. कारण इतकं जर तुम्हाला मला सगळ्यांना समजते आहे तरी देखील दिवसागणिक समस्या का वाढत आहे? दिवसागणिक तुम्हाला मला संध्याकाळच्या वेळी आपल्या घरी जर दिवे लागणी होत असेल आणि त्या परमेश्वरासमोर तुम्ही आम्ही जर बसत असू तर तुमच्या माझ्या मनामध्ये एक अनामिक अस्वस्थता का आहे? तुमचे माझे मुलं वेगवेगळ्या गावामध्ये शिकायला जातात, त्यांच्याबद्दलची चिंता दिवसेंदिवस वाढते का आहे? या प्रश्नांची उत्तर कुठेतरी शोधावे लागतील आणि त्यासाठी म्हणून या सगळ्या मंडळींनी जे हे आयोजन केलं, मला असं वाटतं अशाच पद्धतीनं विचार प्रवर्तनामधून समाजाला दिशा मिळत असते आणि म्हणून आपण एकत्रित आहोत. आपण एकत्रित यासाठी आलेलो आहोत की कुठेतरी विचार चिंतन, कारण तुमच्या माझ्यासारखा प्रत्येक जण कुठल्या तरी एका संध्याकाळी आपल्या घरी त्या सायंप्रहरी कातर वेळ त्याला म्हणतात ना, आपलं मन कातरून टाकणारी एखादी घटना वर्तमानपत्रामध्ये वाचून आलेला असतो किंवा व्हॉट्सअपवर एखादी क्लिप पाहिलेली असते आणि कुठेतरी संदर्भ लागतात आणि संदर्भ लागल्यानंतर असं वाटायला लागतं की काय होईल, कसं करायचं, कसं व्हावं, अशा पद्धतीची विवंचना मनामध्ये असताना या कार्यक्रमाचं महत्व याच्यासाठी आहे की आपण एकत्रित येऊन कुठेतरी विचार करूयात. आणि म्हणून तुमच्या त्या पत्रकामधलं, सरांनी ते पत्रक तयार केलं, आपण मला सांगितलं, त्या पत्रकामधलं एक वाक्य मला फार छान आवडलं होतं. 1 तास देऊया तो एकत्रित विचारांचा 1 तास. याचं कारण असं आहे की इथे रिकाम्या असलेल्या ज्या खुर्च्या आहेत ना, त्या बघून आपल्याला असं जाणवतं की ह्या 1 तासही काढणं अनेकांना जमत नाहीये, किती कठीण आहे. आणि म्हणून इथे उपस्थित असलेल्या आयोजकांचं तर मनापासून अभिनंदन आहे. बरेच वेळा व्याख्याता निर्माण केला जातो, स्टेज तयार होतं, सगळं होतं, ऐकायला लोक आले पाहिजे. त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन यासाठी करतो की आपण आज या ठिकाणी उपस्थित झालात. जे येऊ शकले नाही असोत, हा विचार जो निर्माण होईल किंवा जो विचार आपल्याला कळेल तो विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू. कारण एक प्रसंग मला आता आजच रेल्वेमध्ये बसलो असताना NDTVवर आलेल्या एका न्यूज मध्ये आलेला प्रसंग मला तो वाचायला मिळाला आणि तो प्रसंग पाहिल्यावर, वाचल्यावर मी अक्षरशः हादरून गेलो. तो प्रसंग होता गेल्या वर्षभरामध्ये भारतातल्या एका अशा शहरामध्ये जिथे तुम्ही आम्ही तुमच्या माझ्या मुलांना अत्यंत उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी पाठवतो. राजस्थान मधलं ते एक गाव ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही आपल्या मुलांना पाठवतो, त्या ठिकाणी काल घडलेली एक घटना, ज्या मुलीला तिच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवलं, उच्च शिक्षणाचे स्वप्न देऊन पाठवले, तिच्या पंखामध्ये जबरदस्त भरारी घेण्याचं स्वप्न आणि ताकद देऊन तिला पाठवलं. गेले 6 महिने ती त्या ठिकाणी अभ्यास करते, जीवापाड प्रयत्न करते की मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचंय, मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय, मला माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. पण परवाच्या दिवशी रात्री मात्र तिनं एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये तिनं असं लिहिलं की मम्मा आय एम सॉरी, पापा आई एम सॉरी, मुझे माफ कर देना, मैं एक अच्छी लड़की बन नहीं पाई, मैं दादाजी का सपना पूरा नहीं कर पाई और इसलिए मेरे पास अभी अंतिम बात रह गई है, वो मैं करने जा रही हूं, मुझे माफ कर देना. आणि हे पत्र लिहिल्यानंतर मला स्वतःला मुलगी आहे म्हणून मला हे सांगताना देखील मन भरून येतं. आपल्यापैकी अनेकांच्या घरी लहान लहान मुलं आहेत. हे पत्र लिहिल्यानंतर केवळ 20 ते 22 तासामध्ये ज्या आई वडिलांनी, ज्या आजोबांनी मोठ्या अपेक्षेनं आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करेल अशा पद्धतीची जबाबदारी जिच्या खांद्यावर देऊन तिला कोटा नावाच्या गावाला पाठवलं, त्या गावी हे 3 जण
आपल्या नातीच्या आणि आपल्या मुलीच्या शवासमोर बसून रडत होते, कारण त्या मुलीने हे पत्र लिहून आत्महत्या केली. गेल्या 2023 मध्ये या कोटा नावाच्या गावाला अभ्यासाचा ताण सहन न होऊन 33 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. आजची जी होती ही 34वी. हिंदी मध्ये सांगायचं झालं तर मन को झिजोड देने वाली बात है कि ये क्यों हो रहा है. तुमच्या माझ्या घरी असं होतं का हो? आजपासून 20, 25, 30, 40 वर्षापूर्वीचा भारत देश जर पाहिला तरी असं होत होतं का? काहीतरी चुकते आहे, काहीतरी बदलण्याची गरज आहे. आणि म्हणून माझ्या या संवादामध्ये जो 1 तास तुमच्याशी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, माझी विनंती राहील की आपल्या मोबाईलवर येणाऱ्या सगळ्या संदेशांना आपण दूर ठेवूयात आणि फक्त जो विचार तुमच्या माझ्या चर्चेमधून निर्माण होईल त्याच्याकडे केंद्रीभूत होऊयात. काय कारण आहे हे होण्याचं? या लोकांनी एवढ्या मेहनतीने हे सगळं आयोजन याच्यासाठी केलं आहे की ही तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचलेली समस्या आहे. ज्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला मला एकत्रित येण्याची गरज आहे. ती एकत्रित येण्याचा क्षण हा आहे तो. आणि म्हणून माझ्या संवादामध्ये मला हे मांडायचं की मुळात समस्या तर समजून घेऊ. बरेच वेळा समस्या समजली देखील नसते आणि आपण त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो. निवेदन करणारे आणि प्रास्ताविक करणाऱ्या माझ्या मित्रांनी अगदी बरोबर सांगितलं की सोल्युशन तर शोधायचंच आहे, पण पहिले समस्या तर भाऊ काय आहे आणि कुठपर्यंत आलेली आहे. तुमच्या माझ्या या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण नव्हतं. मुळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तर अजिबातच नव्हतं, कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य मिळवणे हे ध्येय होतं या देशाचं. या देशातल्या नागरिकांचं ते ध्येय होतं आणि त्या ध्येयामुळे देश निर्मितीची प्रक्रिया मोठ्या सपाट्याने सुरू झाली. देश स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ पाहणारे काही ज्येष्ठ लोक या ठिकाणी आहेत. त्यांनी देखील पाहिलं की या देश निर्मितीची प्रक्रिया अत्यंत वेगानं सुरू झाली आणि आपला देश एका वेगळ्या गतीनं आणि एका वेगळ्या ऊर्जेनं मोठा व्हायला लागला. पण हे होता 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 एक असं वर्ष आलं की ज्या वर्षानंतर मात्र या देशाच्या विकासाची, या देशाच्या विचाराची गती अत्यंत झपाट्यानं वाढली आणि ते वर्ष म्हणजे 1991. कोल्ड वॉर संपलं जगातलं आणि 1991 पासून जागतिकीकरणाचे वारे सुरू झाले. ते अपरिहार्य होते. जागतिकीकरण तुम्हाला मला रोखता येत नव्हतं. ते आधीही रोखता आलं नाही, आताही रोखता येणार नाही. पण तुमची माझी समस्या काय झाली की या जागतिकीकरणाच्या वाऱ्यामध्ये जेव्हा तुमच्या माझ्या देशाचं हे मोठं दलबत त्या समुद्रामध्ये जेव्हा गेलं तेव्हा त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी येणाऱ्या वावटळांचा सामना तुम्हाला मला नीट करता आला नाही, कारण तुम्ही आम्ही त्याचं नीट व्यवस्थापन केलं नाही. ही आपल्या संबंध प्रक्रियेमधली एक छोटीशी राहून गेलेली उणीव आहे. पण ती उणीव आता आपल्या समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात येते आहे की ती आता आपल्याला सांभाळता सांभाळता कमी होते आहे. जागतिकीकरणामुळे भौतिकवाद वाढला. भौतिक सुखांच्या मागे तुम्ही आम्ही धावायला लागलो. परदेशाची प्रचंड आवड निर्माण झाली आणि तुमच्या माझ्या भारत देशाची चिरंतन आणि सनातन संस्कृती जी आहे त्या सनातन आणि चिरंतन संस्कृतीला सोडून परदेशामध्ये असणाऱ्या बिभत्स संस्कृतीचा स्वीकार करणे, यामध्ये आनंद मानणारी एक पिढी तुम्ही आम्ही पाहिली. या पिढीच्या अशा वागण्यामुळे त्याचा परिणाम जो झाला तो परिणाम असा झाला की आपल्याला नीट नवीनही स्वीकारता आलं नाही आणि आपल्याला जुनं सोडता आलं नाही. निदान जुनं सगळं सोडून दिलं असतं ना तरी देखील चाललं असतं, पण आपल्याला जुनं सोडता येत नाही. कारण जुनं जुनं म्हणून आपण जे म्हणतो ती मुळात संस्कृती आहे जी तुमच्या माझ्या धमन्यांमधून वाहते आहे आणि त्यामुळे त्याला पूर्णपणे सोडता येत नाही. जसं 21वं शतक सुरू झालं ते 21वं शतक सुरू झाल्यानंतर 2010 वर्ष आटोपल्यानंतर अजून एक वेगळ्या पद्धतीचा वेगवान बदल तुमच्या माझ्या आयुष्यात झाला आणि तो म्हणजे तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाला भस्मासूर म्हणावं का इतपत शंका तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण होते, कारण या तंत्रज्ञानाने तुमचं माझं आयुष्यच बदलून टाकलं. सकारात्मक दृष्टीनं पाहिलं तर तंत्रज्ञान इतकं जबरदस्त आहे की आज अमेरिकेमध्ये जन्माला आलेल्या नातीला 1 मिनिटात आजोबा भारतात बसून पाहू शकतात. ही तंत्रज्ञानानं दिलेली एक जबरदस्त देणगी आहे.
भारतामधला पेशंट सुधरत नसेल तर अमेरिकेतला डॉक्टर तिथे कात्र्या हातात धरून रोबोटिक्सच्या माध्यमातून भारतातलं ऑपरेशन कंडक्ट करू शकतो आणि त्याचा जीव वाचू शकतो. ही तंत्रज्ञानाने दिलेली जबरदस्त देणगी आहे. पण या तंत्रज्ञानाचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत ना, त्या बाय प्रोडक्ट्सना सांभाळण्यासाठी असणारी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा मात्र तुम्हाला मला निर्माणच करता आली नाही. आणि त्यामुळे अडचण ही झाली की एक फार मोठी गोष्ट 2010 पासून तयार झालेली आहे, ती म्हणजे तुमच्या माझ्या जीवनामध्ये वाढणारा ताण, स्ट्रेस. हा ताण तुमच्या माझ्या संबंध जीवनाच्या एकंदर व्यवस्थेचा एक मूळ कारण बनलेला आहे. आणि हे असल्यामुळे ज्या वृद्धाश्रमाबद्दल तुम्ही आम्ही बोलणार आहोत, ज्या वृद्धाश्रमाचा सारखा सारखा उल्लेख आपण करतो, ते म्हणजे वृद्ध लोकांसंबंधी बोलणार नाही आहोत आपण. वृद्धाश्रम ही काही समाजामध्ये असणारी एखादी जी व्यवस्था ज्या ठिकाणी वृद्धांना नेऊन ठेवलं जातं ती नाही आहे. अगदी बरोबर सांगितलं धीरजनं. वृद्धाश्रम ही तुमच्या माझ्या घराघरामध्ये तयार होणारी एक विचित्र मानसिक अवस्था आहे. ही मानसिक अवस्था 3च पायऱ्यांवर ओळखता येते. एक म्हणजे उपेक्षा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीची केली जाणारी उपेक्षा. दुसरा म्हणजे नकार, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिला जाणारा नकार. आणि तिसरा आणि अतिशय घातक बाब जी तुम्हाला मला रोज अनुभवायला मिळते ती म्हणजे घरी असणाऱ्या 3ही पिढ्यांमधली संवादहीनता, संपत जाणारा संवाद. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या घरामध्येच वृद्धाश्रम तयार होतोय का काय, वृद्धाश्रमाची मानसिक स्थिती तयार होते की काय, अशी भीती जेव्हा तुम्हाला मला वाटायला लागते तेव्हा मग एकत्रित येण्याची गरज असते. आणि तेव्हा मग आता याच्यावर उपाय शोधण्याची आवश्यकता असते. असे कित्येक उदाहरणं तुम्हाला मला आता दिसायला लागले असतील की ज्या उदाहरणांच्या माध्यमातून अहो हे तर आमच्या घरी शक्यच नाही हो, आमच्या घरचे संस्कार म्हणजे इतके जबरदस्त आहेत की काय सांगू. पुढच्याच महिन्यामध्ये अशी काहीतरी घटना घडते की तो संस्कारांच्या घोषणा करणारा थंडगार होऊन जातो. संस्कारांमध्ये दोष नाहीये, मुळात तुमच्या माझ्या घरी नांदणाऱ्या या 3 पिढ्यांची समस्या आहे. या 3 पिढ्यांच्या समस्येला समजण्याचं काम आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. कारण हे आपल्या घरापर्यंत पोहोचलंय आणि हे घरापर्यंत पोहोचलेलं लोण आपल्याला आपल्या घराला आक्रमित करू द्यायचं नसेल तर या देशानं संबंध जगाला दिलेली एक संकल्पना जी तुमच्या माझ्या आयुष्याची देखील संकल्पना असू शकते, वसुधैव कुटुंबकम, ही संकल्पना तुम्हाला मला घेऊन या जगामध्ये जावं लागेल. पण ते करत असताना ही जी दुरावस्था, ही जी अनास्था निर्माण झाली आणि ही जी मोडकळीला आलेली व्यवस्था आहे ही आपल्याला सुधरवायची असेल तर ती कशी सुधरवायची, हे सोल्युशन देखील आपल्याला विचार करावे लागतील. मी असा दावा अजिबात करत नाही की मी जे काही सोल्युशन सांगणार त्यापैकी काही तुम्हाला माहित नाही, निश्चित माहिती असतील, त्याच्यापेक्षा वेगळे देखील माहिती असतील, परंतु ते इम्प्लिमेंट करायचे कसे. जी समस्या दुसऱ्या कुठेतरी आलेली आहे ती माझ्या घरापर्यंत पोहोचली तर मी काय करायचं याच्या संबंधीच्या व्यवस्था तुम्हाला मला विचाराच्या माध्यमातून तयार कराव्या लागतील. मग हे जे काही बिघडलं याला फक्त कुटुंबातल्या व्यवस्था बिघडल्या हे जबाबदार आहे का? नाही. कारण समाजाला एकत्रित ठेवणाऱ्या अजून काही व्यवस्था असतात ज्या मोडकळीस निघाल्या आणि त्यामुळे आपल्याला हा विचार करावा लागतो आहे. आणि म्हणून मग कुटुंब हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आणि उत्तम वर्तुळ आहे ज्या ठिकाणापासून आता मला सुरुवात करावी लागेल. पुन्हा मला समाजाचा, देशाचा असा विचार तर करायचाच आहे, पण त्याआधी मला माझ्या कुटुंबाचा विचार करायचा आहे. कारण तिथे मी फार पॉवरफुली काम करू शकतो. समाजाला धरून ठेवणाऱ्या ज्या व्यवस्था असतात त्यातली पहिली व्यवस्था जी मोडकळीला निघाली ती म्हणजे राजकीय व्यवस्था. राजकारणाशी संबंधित असणारे लोक इथे एकत्रित असलो तरी देखील राजकीय व्यवस्थांमधून समाज निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती साधारण गेल्या 20 वर्षामध्ये फार प्रभावीपणे चालते आहे असं म्हणता येत नाही आपल्याला. स्वातंत्र्यपूर्व काळ किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर तुम्ही आम्ही पाहिलं तर समाजकारण आणि राजकारण या दोन्ही एकत्रितच गोष्टी होत्या. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण राजकारणी देखील म्हणू शकतो आणि समाजकारणी देखील म्हणू शकतो. लोकमान्य टिळकांना आपण राजकारणी देखील म्हणू शकतो, समाजकारणी देखील म्हणू शकतो. राजकारण आणि समाजकारण हे हाताला हात धरून चालणाऱ्या 2 व्यवस्था होत्या. बदलत्या आणि आधुनिक काळामध्ये झालं असं की राजकारणात जर जायचं असेल तर
मग समाजकारण. म्हणजे ज्या कोणी गावामध्ये मोठा कटआउट लावला थोर समाजसेवक म्हणून की ते राजकारणामध्ये जाणार आहेत असं गृहीत धरायचं, असं आपल्याला जाणवायला. आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्याला वेगळ्या करता येत नाहीत. आणि त्या दोन गोष्टी वेगळ्या झाल्यापुढे अडचण अशी झाली की समाजकारण हा राजकारणामध्ये शिरण्याचा मार्ग ठरला. आणि तो ठरल्यामुळे तुम्हाला मला आता समाजकारण तर जाऊ दे पण राजकारणाचेही आदर्श आपल्याला जसे हवेत तसे देता येत नाहीत. यामध्ये विविध राजकीय पक्षांचे लोक हे निश्चित सांगू शकतात आणि आपण ते ऐकू पण शकतो की आता सगळेच तसे असल्यामुळे आम्हाला तसं वागावं लागतं. काय हरकत नाही ना, त्या वागण्याची देखील आम्हाला हरकत देण्याची गरज नाही. फक्त त्या राजकीय व्यवस्थांमधून आम्ही समाज सुधरवतो आहे अशा पद्धतीचा भाव निर्माण करण्याची मात्र गरज नाही, किंबहुना तो होणार नाही. राजकीय व्यवस्थेमधून तुमच्या माझ्या कुटुंबावर आणि तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये येणाऱ्या समस्येवर काही उपाय करता येईल ही प्रक्रिया आपल्याला आता राबवणं कठीण झालेलं आहे. दुसरी कुठली प्रक्रिया असते समाज बांधण्याची? सामाजिक व्यवस्था. काय आहे सामाजिक व्यवस्था? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुमच्याशी बोलत असताना, कारण काही गोष्टी काय होतं मला ते सांगितलं पाहिजे, काही गोष्टी काय होतं की मी तुमच्याशी बोलत असताना कधी कधी त्या मनाला टोचतात, पण ते टोचू द्या, हरकत नाही. मी अमरावतीहून आलेला पाहुणा तुमच्या घरी तुमच्या ड्रॉइंग रूम मध्ये बसून तुमच्याशी गप्पा करतोय या भूमिकेतून आपण बोलूयात, तुमच्या परिवाराचा सदस्य. कारण असं जर आपण बोललो तर मग काही गोष्टी स्पष्टपणे स्वीकारता येतील. ज्या सामाजिक व्यवस्थेचा तुम्ही आम्ही विचार करतोय की समाज म्हणून तुम्ही आम्ही एकत्र आहोत, मला एक मिनिट फक्त हा प्रश्न विचारू द्या, आपण एकत्रित आहोत? वाटतं असं की फक्त दिखावा आहे आपला? आणि आपण मोठे झालेले लोक देखील असा देखावा जर करत असू तर ज्या तरुणांच्या भविष्यासंबंधी तुम्ही आम्ही एकत्रित आहोत आणि विचार करतो आहोत त्या तरुणांचा विचार काय आहे, काय पेरतोय आपण त्यांच्या मनामध्ये? इथे किती लोक फेसबुक आणि व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया वापरतात मला माहित नाही, पण सोशल मीडियावर जे तरुण सध्या अत्यंत सक्रियतेनं स्वतःचं मत व्यक्त करतात त्या तरुणांकडून देण्यात आलेल्या 3 वेगवेगळ्या पोस्ट पाहून मला सामाजिक एकोपा किती टोकाचा विकोपाला गेलेला हे कळलं. पहिली पोस्ट होती ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं चित्र दिलं होतं आणि शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेतलेली आहे आणि त्याच्या खाली असं लिहिलं होतं, मी शिवाजी महाराजांच्या जातीचा आहे. माझ्या जातीकडे नजरवर करून पाहाल तर महाराजांनी हातात तलवार घेतली तशी हातात तलवार घेऊन मी तुमची खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही. वय वर्ष 18 वर्षाचा एक तरुण लिहितो आणि त्या पोस्टला लाईक करणाऱ्यांची संख्या आहे 6.5 लाख. हे इथं थांबत नाही. त्याच्यानंतर एक पोस्ट येते ज्याच्यामध्ये परशुरामाचं चित्र आहे आणि परशुरामाच्या चित्राच्या बाजूला परशु दाखवलेला आहे, त्याला रक्त लागलेलं दिसते आणि त्याच्या खाली लिहिलंय मी परशुरामाच्या जातीचा आहे. माझ्या जातीकडे जर नजर करून पाहाल तर परशुरामाला जसा परशु उचलला होता तसा मी उचलेन. लिहिणारा वय वर्ष 22, या देशाचा तरुण. आणि त्या पोस्टला लाईक करणाऱ्यांची संख्या 2 लाख. पण नखशिखांत हादरून गेलो मी जेव्हा तिसरी पोस्ट पाहिली. आपल्यापैकी किती जणांना आठवतं माहित नाही, पण आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये भगवान गौतम बुद्धाचं चित्र तुम्ही आम्ही पाहिलेलं होतं. जेव्हा तथागत बोधी वृक्षाखाली उभे आहेत असं चित्र असायचं. ते चित्र कम्प्युटरच्या माध्यमातून बदलण्यात आलं आणि त्या बोधी वृक्षाच्या डहाळीच्या ऐवजी तिथे तलवार देण्यात आली आणि त्याच्या खाली लिहिलं होतं मी भगवान गौतम बुद्धाच्या जातीचा आहे. माझ्या जातीकडे नजर वर करून पाहाल तर मी रक्ताचे पाठ वाहिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या पोस्टला देखील 11 लाखाच्या वर लाईक्स आहेत. या पोस्ट आणि त्याच्यावरच्या लाईक्स मी सांगितल्यानंतर इथे असलेला कोण दावा करू शकतो की समाजात एकोपा आहे? वरवर दिसतो, वरवर दाखवण्यासाठी तो एकोपा आहे. आतमध्ये आपण सगळे जातींनी पोखरले गेलेलो आहोत. जिथे तिथे जातीचा उल्लेख, जिथे तिथे धर्माचा उल्लेख, जिथे तिथे एकमेकाला एकमेकापासून वेगळं करण्याचा उल्लेख, अशा पद्धतीचा तरुण जर तुमच्या माझ्या देशामध्ये तयार होत असेल, जातीच्या नावाखाली असणाऱ्या संघटनांच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्ही या
देशाच्या तरुणाचं रक्त वाहण्यासाठी त्यांना तयार करणार असू, तर मला असं वाटतं या देशाचं 2024च्या पुढचं भवितव्य तुम्ही आम्ही विचारच केलेला नाही असं सांगता येईल. राजकीय व्यवस्थेबद्दल मी बोललो की राजकीय व्यवस्था ही मुळात समाजाला दिशा देण्यासाठी आहे की नाही हे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होते. सामाजिक व्यवस्थांमध्ये तुम्ही आम्ही एकमेकांपासून वेगळे कसे राहू याचे प्रयत्न चाललेले असतात आणि वेड्यासारखे तुम्ही आम्ही त्याला बळी पडत असतो. तिसरी समस्या आणि तिसरा पिलर, तिसरा महत्वाचा खांब, त्याच्याबद्दल तर बोलायला मला थोडं जास्त आवडतं कारण मी त्याच्याशी संबंधित आहे, ती म्हणजे या देशातली शिक्षण व्यवस्था. ज्या शिक्षण व्यवस्थेमधून तुम्ही आम्ही शिक्षित झालो त्या शिक्षण व्यवस्थेच्या बाजूला एक समांतर व्यवस्था उभी होऊ दिली आम्ही शिक्षकांनी आणि समाजातल्या लोकांनी. समांतर व्यवस्था. माझ्या बोलण्यामधले काही मुद्दे धीरजला रिपीट होतील कारण मी एका व्याख्यानामध्ये हे सगळं बोललेलो आहे. अनेक वेळा मी हे बोलतो. मी महिला महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून जेव्हा रुजू झालो 2011 साली, त्याच्यानंतर चौथ्या दिवशी घडलेली एक घटना मला तुम्हाला सांगायची. चौथाच दिवस होता. मी माझ्या केबिन मध्ये बसलो होतो आणि माझ्यासमोर एका कोचिंग क्लासचा संचालक येऊन बसला आणि तो मला असं म्हणाला की सर, माझ्या कोचिंग क्लासच्या विद्यार्थिनींना तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन द्यायचे. हे उलट झालं. पहिले ऍडमिशन कॉलेजमध्ये निदान आणि मग कोचिंग क्लासमध्ये. तो म्हणाला नाही सर, माझ्या कोचिंग क्लासच्या विद्यार्थिनींना तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन द्यायचे. आता पुढचं रेट कार्ड पहा कसं सुंदर तयार केलं होतं त्याने. माझे शब्द मी अत्यंत विचारपूर्वक वापरतोय बगडे साहेब. रेट कार्ड. तो मला म्हणाला की सर, तुमच्याकडे ज्युनियर कॉलेजला कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स असे विषय आहेत, 25 ऍडमिशन आहे आणि एका वर्षाची फी 10,000 रुपये. ओके. त्यांनी मला प्रपोजल काय दिलं की सर, 25 आणि 25 50 या 50 ऍडमिशन माझ्याकडे देऊन टाका, माझ्या कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी ते ऍडमिशन घेतील. म्हटलं व्हेरी गुड. पुढे म्हणे या पोरींची एका वर्षाची 10, दुसऱ्या वर्षाची 10 अशी 20,000 रुपये फी एकाच दिवशी भरतो म्हणे 50 लोकांची. 10 लाख रुपये एका दिवशी देतो म्हणे. माझ्यासारखा प्राचार्य तर खुश झाला. कमाई हो गई. मी म्हटलं मॅनेजमेंट खुश होऊन नाही. 10 लाख रुपये मिळवले प्राचार्यांनी पहिल्याच दिवशी. मग त्यांनी मला पुढचं प्रपोजल दिलं. सर, प्रपोजल नंबर 2, प्रत्येक विद्यार्थिनीच्या मागे 5,000 रुपये डोनेशन देतो. व्हेरी गुड. लावा हिशोब. 50 गुणिले 5 12.5 लाख रुपये. त्याच्यानंतर मात्र त्यांनी जे म्हणलं, सर खरं सांगतो, तो मला माझ्या शिक्षक असण्याचा अपमान वाटला. तो मला काय म्हणाला? तो मला म्हणाला, सर हे सगळं मी करीन, फक्त एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल, ती म्हणजे ह्या विद्यार्थिनी 2ही वर्ष एकही दिवस कॉलेजमध्ये येणार नाही. काय आहे? शासनाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या प्रस्थापित आणि अत्यंत सुयोग्य अशा व्यवस्थेच्या बाजूनं समांतर व्यवस्था निर्माण झाली आणि तुम्ही आम्ही त्या समांतर व्यवस्थेचे बळी पडत आहोत. कसं व्यक्तिमत्व विकसन होईल हो शाळांमधून? तुमच्या माझ्या घरी मुलांच्या असणाऱ्या समस्या कशा सोडवल्या जातील? कशासाठी असते शाळा? आज ही शाळा जी आहे, या शाळेमधल्या कुठल्या तरी एका वर्गामध्ये एका बेंचवर 3 लाख रुपये महिना असणाऱ्याचा पोरगाही बसतो आणि 300 रुपये किंवा 200 रुपये रोज मिळणाऱ्या मजुराचाही पोरगा बसतो. असे दोघं जेव्हा समानतेने सोबत बसतात तेव्हा खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व विकसन होतं आणि त्याला शाळा म्हणतात. 5-5 लाख रुपये भरून ज्या कोचिंग क्लासमध्ये पोरांना पाठवलं जातं, प्रत्येकाच्या मायबापानं 5-5 लाख रुपये भरलेले आहेत. तिथं कसलं सामाजिक एकोप आणि कसलं सामाजिक एकत्रीकरण? एका मोठ्या बिल्डिंग मधल्या खुराड्यासारख्या असणाऱ्या रूम मध्ये ठोसून ठोसून पोरं भरतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये केवळ मार्क्स 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 हे सांगत राहतात. इथं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, ही प्रार्थना म्हणणारे पोरं जेव्हा भारताचा विचार करतील तेव्हा व्यक्तिमत्व विकसित होतं ना. तुम्ही आम्ही कुठल्या कोचिंग क्लासमध्ये गेलो होतो? शिकलो ना, मोठे झालो ना, मग तुमच्या माझ्या पोरांना गरज का पडते त्याची?
ज्या शिक्षण व्यवस्थेचा आधार तुम्ही आम्ही म्हणत होतो, त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये व्यवस्था काय निर्माण झाली आहे, तर ही परंपरागत अशी व्यवस्था तयार झाली. प्रत्येक गोष्टीचा कोचिंग क्लास. हे मोठी गंमत वाटते मला. गावापासून 30 किलोमीटर दूर अंतरावर असणाऱ्या त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इतकुशाच्या पोराला टाकतात. सर, तुमच्यामध्ये मराठी माध्यमांची शाळा मरायला लागल्या जातात, संपली. आणि मग ती अत्यंत अशी फ्रॅक्चर्ड इंग्लिश लँग्वेज बोलणारी ती इंग्रजाळलेली आई, ऍपल को ईट करो, भाषा बघा, ऍपल को ईट करो, कुर्सी पे सिट करो, ही भाषा. आणि या भाषेचं कौतुक ते 7 वर्षाचं 8 वर्षाचं पोरग, त्याला 30 किलोमीटर दूर असणाऱ्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकलं जातं. सकाळी 6 वाजता त्याची आई त्याला उठवते. आता पहा गंमत काय होतं त्या पोराचं. सकाळी 6 वाजता त्याला उठवते. उठवल्यानंतर पाण्यात बुचकळते, बाहेर काढते. बाहेर काढल्यानंतर त्याला युनिफॉर्म घालते, त्याला डब्बा देते आणि एका गाडीत बसते. ती गाडी फिरत 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 1.5 घंट्याने त्या शाळेमध्ये पोहोचते 8:30 वाजता. 8:30 वाजता तिथं पोहोचली का तिथून जे सुरू होते त्याचा अभ्यास, त्याची ऍक्टिव्हिटी, त्याचं अमुक, त्याचं धमुक, त्याचं हे, त्याचं ते, असं करून करून ते 2:30 वाजेपर्यंत त्या पोराचा पूर्ण पित्या पडलेला असतो. 2:30 वाजता ते पोरग पुन्हा गाडीत बसतो. गाडीत बसून ते घरी येते. 1-1.5 तास आटोपल्यानंतर 4-4:30 वाजता त्या पोट्याला असं वाटत असते का अंगातले सगळे कपडे फेकून द्यावे आणि मस्त खेळायला जावं. आई बिलकुल परवानगी देत नाही. शटा. त्या बाबतीत आया मोठ्या जोरदार असतात. शटा. त्याचा युनिफॉर्म काढते, दुसरा युनिफॉर्म घालते, त्याला अबॅकसच्या ट्युशनला पाठवते. अबॅकसची ट्युशन संपली का त्याला इंग्लिशच्या ट्युशनला पाठवते. असं करून 6 वाजता बिचारे ते पुन्हा थकून अभ्यासाच्या मारानं पूर्ण पिचून जाऊन घरी येते आणि काकुळतीनं आईकडे पाहत असते. आई म्हणते नो. त्याचा तो युनिफॉर्म काढते, त्याचा स्पोर्ट्सचा युनिफॉर्म टाकते, त्याला आठवड्यातून 3 दिवस बास्केटबॉल, आठवड्यातून 3 दिवस तबला. सगळंच केलं पाहिजे त्या पोरानं 8 वर्षाच्या, बरं का, 8 वर्षाच्या. रात्री 8 वाजता ते बिचारं कोकरू घरी येते. घरी आल्यानंतर काकुळतीनं मायबापाकडे पाहते. आता बापही आलेला असतो. दोघांकडे पाहते की मुझे बख्श दो अभी. नाही, ते पहिले ट्युशनचं होमवर्क करते, मग ते शाळेचं होमवर्क करते. आणि हे सगळं झाल्यानंतर रात्री 10 वाजता जेव्हा अब माते मुझे छोडो असा म्हणून हात जोडते, तेव्हा तो मायबाप म्हणतात नाही अभी प्रोजेक्ट करना है. आणि मग प्रोजेक्ट करणारं ते पोरग प्रोजेक्टच्या बाजूने झोपलेलं असते आणि त्याचे मायबाप प्रोजेक्ट करत असतात. काय उपयोग आहे? 8-9 वर्षाच्या पोराला आमचा पोरगा IIT ला जाणार आहे आणि इंजिनियर होणार आहे असं म्हणून त्याला जबाबदारीनं खचवून टाकणारे तुम्ही आम्ही पालक कुठल्या वेड्या रेसमध्ये धावतो आणि कुठली वेडी धाव आहे ही? काय नशीब आणि काय भवितव्य आपण निश्चित करतोय त्याचं. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं, राजकीय व्यवस्था तुम्हाला मला आशा राहिलेली नाही. सामाजिक व्यवस्थांमध्ये एकोपा निर्माण होईल इतक्या लवकर असं आपल्याला वाटत नाही. आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये ही समांतर व्यवस्था निर्माण झालेली आहे, ज्या व्यवस्थेचं निराकरण करणं अत्यंत कठीण आहे. या समस्येमध्ये थोडाफार उजेड मला जो दिसतोय ना, तोही सांगितला पाहिजे. उगाच विरोध, उगाच प्रत्येक गोष्टीला नावं ठेवणे. मी सध्या, माझं कौतुक म्हणून नाही पुन्हा, मी सध्या मदन मोहन मालवीय टीचर्स ट्रेनिंग सेंटरचा नॅशनल ट्रेनर आहे. आणि प्रत्येक ठिकाणी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये माझे ऑनलाईन लेक्चर्स होत असतात. अनेक ठिकाणी मला प्रश्न विचारला जातो, डोंट यू फील दॅट दिस इज अ पॉलिसी ऑफ मोदी? हाऊ कॅन यू से दॅट? अहो, या देशाला शिक्षण बदलण्यासाठी म्हणून ज्या गोष्टीची आवश्यकता गेले कित्येक दिवस आम्हाला वाटत होती, त्या बदलांना समोर आणणाऱ्या त्या सुंदर पॉलिसीला कुठल्या तरी राजकीय नेत्याचं नाव कसं काय देऊ शकतो तुम्ही? डॉक्टर कस्तुरी रंगन सारख्या एका तत्वज्ञ आणि अत्यंत हुशार माणसाच्या सोबत असणाऱ्या टीमनी ही पॉलिसी तयार केलेली आहे. मी इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना शिक्षण क्षेत्रामधला हा सगळा रूप दाखवत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे, ज्याच्याकडे आशेनं पाहिलं पाहिजे, आणि त्याचं नाव आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी.
होणार आहे. आता फक्त त्याच्यासाठी तुम्हाला मला सपोर्ट करण्याची गरज आहे. आता मुलांना स्किल्स शिकवले जाणार, आता मुलांना एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट दिली जाणार, आता मुलांना खऱ्या अर्थानं वर्गाच्या चौकटीच्या बाहेर काढूनचं शिक्षण दिलं जाणार आहे. अशा पद्धतीची नवीन व्यवस्था तयार होते आणि ही व्यवस्था तयार असताना त्याला विरोध, ज्या लॉर्ड मेकॉलेनी तयार केलेली व्यवस्था तुम्ही आम्ही स्वीकारली आणि त्याचे गुलाम बनून तुम्ही आम्ही आतापर्यंत नुसते क्लर्क्स तयार केले, त्या व्यवस्थांमधून बाहेर काढून आता एक चांगला विचार जेव्हा येतोय त्याला स्वीकारायचं का नाही? त्याला स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला सांगतो, या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अत्यंत प्रभावी सादरीकरणामुळे येणाऱ्या काळामध्ये चांगले विद्यार्थी घडण्याची प्रक्रिया सुरू होईल. फक्त पुन्हा मी शिक्षक आहे म्हणून सांगतो, आम्ही शिक्षकांनी ठरवलं तर, कारण आमचाच प्रॉब्लेम आहे. मला प्रत्येक भाषणामध्ये हे सांगायला लागतं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी शिक्षकांसाठी नाही, विद्यार्थ्यांसाठी आहे. आम्हाला तर हे जमतच नाही, आम्हाला तर हे करताच येत नाही. अरे करता येत नाही काय? असं कसं करता येत नाही? शिक्षणाच्या माध्यमातून हे होऊ शकतं, पण हे व्हायला वेळ लागेल. आज आपल्याला काय करायचंय? मोरीचं नाटचं सांगा. आता तुम्ही तर राजकीय व्यवस्थेबद्दलही सांगितलं, काही जमत नाही. समाज व्यवस्थेचे तुम्ही सांगितलं काही लवकर एकोपा वगैरे काही होणार नाही. आणि शिक्षण व्यवस्थेची समांतर व्यवस्था देखील तुम्ही सांगितली. आता राहिलं काय? राहिलं म्हणजे या संबंध समाज व्यवस्थेचा एक अत्यंत महत्वाचा पिलर, तो म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था. आणि या कुटुंब व्यवस्थेचं काय झालंय आता इथून पुढे, मी सांगितलं ना, इथून पुढे मनाला टोचलं बोचलं तरी देखील वाईट वाटून घेऊ नका. मी तुमचाच पोरगा आहे, ज्येष्ठांचा मी पोरगा आहे, माझ्या वयांच्या लोकांचा मी भाऊ आहे, आणि त्याच्यापेक्षा लहान लोकांचा मी मित्र आहे. कारण हे समजून घ्यावं लागेल, तुमच्या माझ्या घराच्या चौकरी स्ट्रक्चरमध्ये काय राहिलेलं आहे? तुमच्या माझ्या घराचं हॉस्टेल होऊन राहिलेलं आहे. तुमच्या माझ्या घरामध्ये एकत्रित जेवण होत नाही. आपण टेलिव्हिजनच्या सिरियलच्या कॅरेक्टर्स सोबत जेवण करतो. अनेक घरी होतं, कळतं पण वळत नाही. त्या सिरियलच्या कॅरेक्टर्स सोबत जेवण होतं. सिरियलचे कॅरेक्टर्स मला जास्त महत्वाचे वाटतात. आणि अशा पद्धतीच्या कुटुंब व्यवस्थांमध्ये जेव्हा आपण आहोत, एक अत्यंत दाहक, या देशामध्ये असं घडू शकतं याच्यावर यत्किंचितही विश्वास बसणार नाही. परंतु सांगणाऱ्या माणसाचं नाव सांगितल्यानंतर तो ठेवावा लागतो. दुर्दैवानं सांगणाऱ्या माणसाचं नाव आहे ज्येष्ठ विचारवंत आदरणीय मागो वैद्य. आता मला नाही वाटत त्यांनी सांगितल्यानंतर हे खोटं असेल असं म्हणण्याची कोणाची प्राज्ञा आहे, नाही. पण आदरणीय मागो वैद्य साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेला एक प्रसंग जो माझ्या अंगावर रोमांच वाईट पद्धतीचे उठवतो. माझ्या अंगावर दरदरून काटा येतो की माझ्या या परंपराच्या नावानं घोषणा देणाऱ्या आणि सगळ्या परंपरांना जतन करून ठेवणाऱ्या देशामध्ये देखील हे असं घडू शकतं. मागो वैद्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की एका कुटुंबामध्ये आई वडील दोघ जण राहत होते आणि दोघही पोरं अमेरिकेमध्ये शिकायला. दोघांनी तिथे ग्रीन कार्ड घेतलं होतं आणि तिथे गुण्या गोविंदानं नांदत होते. लाखो डॉलर्स आई वडिलांना फक्त पाठवत होते, पण भेटायला मात्र येत नव्हते. आई वडिलांना डॉलर्स नको होते, आई वडिलांना दिवाळीच्या दिवशी अंगणामध्ये रांगोळी काढणारी सुनबाई हवी होती. फटाके उडवताना घाबरणारे नातू हवे होते. पहाटे अभ्यंग स्नानाच्या वेळी आंघोळ करण्यासाठी माझा पहिला नंबर म्हणणारे नातू घरात हवे होते. ते सगळे अमेरिकेला. आणि अचानक दुर्दैवानं घरातल्या आईचं निधन झालं. आईचं निधन झाल्यानंतर कळवण्यात आलं, त्यांनी सांगितलं आम्ही येतोय. शवपेटिका आणण्यात आली आणि त्याच्यामध्ये आईचं शव ठेवण्यात आलं. 1 दिवसाच्या अंतरानं एकच मुलगा आला फक्त. आला, त्यानं आईचे अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर वडील मात्र थोडेसे नाराज होते. बोलले नाही काय, पण नाराज होते. 3 दिवस आटोपले, रक्षा विसर्जन झालं आणि 1 दिवस बेडरूम मध्ये वडिलांसोबत मुलगा बसला होता. वडिलांनी त्याला विचारलं की अरे एक गोष्ट माझ्या मनामध्ये खलते, बोलू का? वडिलांना बोलायला परवानगी घ्यायला लागते अमेरिकेतल्या पोराशी. बोलू का? तर म्हणे बोला.
म्हणे आई गेली तुमची आणि तू एकटा झाला. तुझा दुसरा भाऊ त्याला नाही वाटलं आपल्या आईचं? जिनं जन्म दिला त्याचं अंतिम दर्शन घ्यावं तिला वाटलं नाही? त्यानं काय सांगावं? तो म्हणाला की बाबा आमचं ठरलंय म्हणे, आईच्या वेळी मी आलो, तुमच्या वेळी तो येईल. या तुमच्या माझ्या भारत देशामध्ये आदरणीय मागो वैद्यांनी घडलेली घटना सांगितली. त्याच्यानंतर जे झालं ते सांगताना देखील मला अतिशय वाईट वाटतं जे त्यांनी भाषणात सांगितलं. त्यानंतर चौथ्याच दिवशी त्याच बेडरूम मध्ये वडिलांचं शव आत्महत्या करून पडलेलं होतं आणि त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती मुलाच्या नावानं की बेटा काळजी करू नको, तुमच्या दोघांचा मी ताण कमी करतोय, माझ्या वेळी त्याला येण्याचा ताण देऊ नको, आता तू आईच्या वेळी आलास तर माझंही अंतिम संस्कार करून निघून जा. हे तुमच्या माझ्या देशात व्हावं. ही एक अत्यंत टोकाची भौतिकवादाच्या भूमिकेतून तयार झालेली कल्पना असेल किंवा ही योजना असेल किंवा ही भूमिका असेल, परंतु ही तुमच्या माझ्या देशात घडते आणि एक तत्वज्ञ आपल्याला सांगतो कुठेतरी खडबडून दाखवण्याची वेळ आहे ना की असं का व्हावं. ही परिस्थिती जर तुम्हाला मला बदलायची असेल आणि तुम्ही आम्ही दूषण आणि घोषणा देतो परदेशाच्या, अमेरिकेचं सांगतो तुम्ही, आम्ही काय सांगायचं अमेरिकेचं, काय सांगायचं इंग्लंडचं, काय सांगायचं रशियाचं, काय सांगायचं ऑस्ट्रेलियाचं. त्या देशांचे कौतुक म्हणून इथून पोरांना तिथे आपण पाठवतो, पाठवायला हरकत नाही हो, पण तुमच्या माझ्या देशाशी जोडलेली नाळ कापून पाठवायचं का? हे जर होत असेल ना तर कुठेतरी आपल्या देशाचं वैभव सांगता आलं पाहिजे. कारण मी ज्या इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला आणि ज्या इंग्रजी साहित्याचा अभ्यासक आहे त्यामधलाच एक कवी मला आठवतो ज्याचं नाव आहे टी.एस. एलियट. टी.एस. एलियट नावाचा अमेरिकन कवी जो अमेरिकेमध्ये भौतिकवादामध्ये निर्माण झालेल्या भयानक सामाजिक परिस्थितीचं वर्णन करताना त्याच्यात वेस्टलँड नावाच्या 3400 ओळीच्या कवितेमध्ये असं सांगतो की अमेरिकेमधली सामाजिक व्यवस्था, आणि कविता कधी लिहिली त्यांनी 1911 साली, सॉरी 1921 साली, आजपासून 100 वर्ष आधी, आजपासून 100 वर्ष आधी अमेरिकेमध्ये भौतिकवादाच्या नावानं चाललेल्या जीवनाच्या खेळामध्ये सामाजिक व्यवस्था कशी झालेली आहे त्याचं वर्णन त्यानं केलेलं आहे. प्रेसिंग lidless eyes upon the door and waiting for a knock on it. पापण्याही न लावता दरवाजावर नजर रोखून वाट बघतोय, कोणीतरी तर येईल, कोणीतरी तर दरवाजा ठोठावेल. 1921 साली टी.एस. एलियट हे वर्णन करतो. तुमच्या माझ्या या भारत देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. ज्या फ्लॅट सिस्टीम मध्ये तुम्ही आम्ही राहतो, ज्या मुंबई आणि पुण्याच्या फ्लॅट सिस्टीम मध्ये माणूस मरून पडला तर त्याच्या मृतदेहाचा वास आल्यानंतर कळतो की तो मेलेला आहे. या घटना तुमच्या माझ्या देशात सुरू झालेल्या आहेत. फार लाभ नाहीये तुम्ही आम्ही त्याच्यापासून. हे रोखावं लागेल ना आपल्याला. आणि हे रोखायचं जर असेल तर ते रोखण्यासाठी घराचं महत्वाचं वाक्य मी सांगतोय, घराचं शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करावं लागेल आपल्याला. जैसा है वैसा चल रहा है असं जर केलं ना तर हातातून निसटून जातील गोष्टी, निसटून जातील तुमच्या माझ्या हातातून. आणि त्यासाठी म्हणून हे काम कोणाला करायचंय? हे काम करायचंय घरामध्ये जी ज्येष्ठ पिढी आहे त्या पिढीनं आणि माझ्या कामकरी पिढीनं. या दोन पिढ्यांचं हे कर्तव्य आहे. आणि नेमकं झालं काय आहे की या दोन पिढ्यांमध्ये संवाद साधला. आता या दोन पिढ्या कशा आहेत हे मला सांगत असताना पुन्हा उपस्थित सर्व ज्येष्ठांची हात जोडून माफी मागतो की मी सांगतो आहे हे पर्सनली न घेता आपल्याला ते बदल करता येतील तर ते बदल करण्याची गरज आहे. कारण ज्या दोन पिढ्या या ठिकाणी उपस्थित आहेत जास्तीत जास्त संख्येनं, या दोन पिढ्यांच्या सुसंवादाच्या आधारे आपल्याला त्या तिसऱ्या पिढीला सांभाळायचं आहे जी तुमच्या माझ्या हातातच नाहीये, तुमच्या माझ्या हातातून सटकून गेलेली आहे. कालच त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे सर आजकाल. व्हॉट्सअप म्हणजे ज्ञानच ज्ञान आहे रोज, पण कधी कधी मात्र काही काही भयानक पण आहे. कालपासूनच पुण्याच्या त्या दोन मुलींची क्लिप फिरून राहिलेली आहे. काय काय कसं
फर्स्ट इयरला ऍडमिशनसाठी गेलेल्या 2 मुली ड्रग्ज घेऊन आणि दारू पिऊन अत्यंत मद्यधुंद अवस्थेमध्ये त्या टेकडीवर पडलेले, ज्यांना 24 लोकांनी उचलून आणलं. माझी मुलगी शिकते पुण्याला. कसं वाटावं, कसं व्हावं? त्या पिढीसाठी तुम्हाला मला केलं पाहिजे ना. तुम्ही आम्ही अजून आपल्याच याच्यावर डरलेलो होतो. तुम्ही आम्ही अजून म्हणजे तुमची म्हणजे माझ्या आई वडिलांची पिढी आणि माझी पिढी आमचं चाललेलं आहे अजून. आम्हाला काही घेणं देणं नाही येत. कशी आहे ज्येष्ठ पिढी घरातली? आधुनिक काळातही आमच्या काळात आम्ही खूप खस्ता खाल्ल्या. ज्येष्ठ पिढी हात जोडून विनंती आणि माफी. आमच्या काळात आम्ही खूप जास्त खस्ता खाल्ले. आमच्या काळामध्ये आम्ही कष्ट केले. आमच्या काळामध्ये 5 रुपयामध्ये 5 किलो तेल मिळत होतं. तुम्ही सगळे बेकार आहात. माझं वाक्य थोडंसं टोचेल, परंतु आपले दुःख सांगून सहानुभूती मिळवणं ताबडतोब बंद झालं पाहिजे. ताबडतोब. कारण आपल्या सहानुभूतीला सांगून दुःख मिळवून आणि सहानुभूती मिळवण्याची वेळच नाही आहे. मी उदाहरणासकट हे स्पष्ट करेन. आणि हे बोलत असताना मी माझ्या घरी असलेल्या माझ्या आईचं देखील उल्लेख या ठिकाणी करतो. मला माफ करा, हे बदलावं लागेल आणि हे झपाट्यानं बदलावं लागेल. कारण ती जी नवीन पिढी आहे ना, ती अशा विळख्यांमध्ये अडकते की ते विळखे तुम्हाला मला माहीतच नाही आहे कुठपर्यंत आलेले आहेत. मी सांगेन ना तर हातरून जाऊ तुम्ही. काही तर मी सांगू शकत नाही असे आहे. काय प्रेशर्स आहेत त्यांच्यावर, त्या मुलांवर. आपल्या घरी छोटंसं कोकरू ते आता 12वी झालेलं आहे, ते कुठेतरी शिकायला जाते, एवढे चांगले मार्क्स मिळाले. एकच उदाहरण सांगतो फक्त. माझी मुलगी जी आजपासून 6 वर्षाआधी 12वी पास झाली, आर्ट्स घेऊन पास झाली आणि एक सीईटीची लॉची जी परीक्षा असते ती तिनं पास केली, अत्यंत सुंदर मार्कानं पास केली. मी हे उदाहरण सरांना बोललोय त्या दिवशी. असे मार्क्स मिळाले की पुण्याच्या एक अत्यंत सुंदर कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली तिला. 17.5 वर्षाची माझी पोरगी पुण्याला शिकायला गेली. कसे प्रेशर बघा काय आहेत हे. हा विचार केलाय का तुम्ही आम्ही फक्त आमच्या आधीची पिढी, माझ्या आई वडिलांची पिढी, त्यांचं काय होतं, त्यांचं किती दुःख होतं, त्यांच्या किती वेदना होत्या ते सांगतात. आणि माझ्या पिढीला वेळच नाही. आम्ही वेड्यासारखे धावतो. त्याच्यामध्ये त्या पिढीचं काय? त्या माझ्या मुलीला आजपासून 6 वर्षापूर्वी आलेली समस्या मी अत्यंत चांगले संस्कार मी दिले. अत्यंत चांगल्या प्रकारचे संस्कार माझ्या मुलीवर मी टाकले. पण तिच्या समोरचे प्रेशर मी तुम्हाला सांगतो. ज्या कॉलेजमध्ये तिची ऍडमिशन झाली ना, कॉलेजचं नाव सांगण्याची गरज नाही हो, पण व्यवस्था कशी होती. तिच्या कॉलेजमध्ये असणाऱ्या 70% मुलींचे वाढदिवस पब मध्ये दारू पिऊन साजरे होतात. 17.5 वर्षाच्या माझ्या मुलीला सांगितलं जातं, तिच्या मैत्रिणी सगळ्या म्हणतात चलो आज रात को शॉट्स लेंगे. मी उपस्थित प्रत्येकाला विनंती करू इच्छितो, माझ्या मुलीच्या मनाचा विचार करूयात. 17.5 वर्षाची ती मुलगी की तिला तिच्या मैत्रिणी म्हणतात चलो बाहर में जाएंगे, शराब पिएंगे. ती म्हणते नाही मैं नहीं आऊंगी. क्यों नहीं आओगी? तो मुझे अच्छा नहीं लगता और मेरे पापा को भी अच्छा नहीं लगता. अरे तेरे पापा अमरावती में, उनको क्या पता चलता है, चला हमारे साथ. 17.5 वर्षाच्या त्या मुलीला किती मोह आहे बघा. आणि ती स्वतःला किती ताकदीनं रोखू शकते आहे. त्याचा परिणाम काय झाला तुम्ही सांगतो. त्यानंतर पुढचे 6 महिने मला माझ्या मुलीला फ्रस्ट्रेशनला सामोरं जाऊ द्यावं लागलं. कारण उरलेल्या ज्या मुली होत्या त्या सगळ्या मुलींनी कॉलेजमधल्या 3 मुलींवर बॉयकॉट टाकला. त्या बोलायचे नाही त्यांच्याशी. त्या सगळ्या सिगरेट्स पित होत्या, दारू पित होत्या. काय करावं माझ्या मुलीने. आणि मग माझ्या मुलीचं मन मी समजून नाही घ्यायचं. माझ्या आईच्या पिढीचं आणि माझ्या पिढीचं भांडण चालू द्यायचं. कसं जमलं. आपल्या घरची जी ज्येष्ठ पिढी आहे ना, त्या पिढीचं फार महत्वाचं काम आणि रोल महत्वाचा आहे. तो रोल असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा तर नव्या पिढीचं जे काही वातावरण आहे त्याचं स्वीकार करणे. ते स्वीकारणे पाहिजे. आपलं जे आहे ते न सांगणे. वय वर्ष 60 नंतर मी 60 वर्षापर्यंत किती ढाल कष्ट आणि दुःख भोगले हे सांगणं ताबडतोब बंद केलं पाहिजे. रिटायरमेंट नंतर खतम. कुछ मत बताओ आपका. काही सांगायची आवश्यकता नाही, ते माहिती असेल. कारण ते महत्वाचं नाहीये 3ऱ्या पिढीसाठी म्हणून.
दुसरा भाग, नवीन पिढीच्या एकंदर स्ट्रक्चरमध्ये सामावून जाणे हे आवश्यक आहे. आणि मी हे काही ठिकाणी आपल्या मनाविरुद्ध जरी होत असेल तरी ते केलं पाहिजे हे आग्रहपूर्वक सांगतोय. कारण हा तो शब्द मला मगापासून वापरायचा होता, तो आता वापरतो. हा जो इगो मोठा केलाय ना आपण, इगो, मी घरातला बाप, मी कसा बोलीन, का म्हणून तुमचा मुलगा सकाळी 8 वाजता गाडी घेऊन निघतोय, 1.5 ते 2.25 तास त्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवत जातोय. तो तिथे गेल्यानंतर दिवसभर त्या ऑफिसमध्ये प्रचंड काम करतोय. त्या कामाचा ताण आणि कामाचा स्ट्रेस त्याला अक्षरशः त्याचं जीवन नकोसं करतो आहे. आणि एवढा सगळा स्ट्रेस करून 6:30 वाजता तो गाडी घेऊन पुन्हा निघतोय. संध्याकाळच्या प्रचंड ट्रॅफिक मध्ये 1.5-2 तास गाडी चालवून घरी येतोय. 8:30 वाजता घरी आल्यानंतर घरातल्या ज्येष्ठ वडिलांनी, आजोबांनी तो येऊन बसल्यानंतर त्याच्या बाजूने बसून, का रे थकला का रे तू, किती काम करतो रे घरासाठी. म्हणूयात ना की तो आल्याबरोबर, हे बा आता की नाही माझं खांदा दुखतो, माझं डोकं दुखते, उद्या मला डॉक्टरकडे ने, मला तो बरंच नाही वाटत, आणि तुम्ही तर माझी काळजीच नाही घेत, आणि मी तर कामं सांगून ठेवले, तुम्ही तर कामच नाही करत. अरे काय, एक आकडा तुम्हाला सांगतो जो आकडा हादरवून टाकतो आपल्याला. या तुमच्या माझ्या भारत देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये वयवर्ष 35 ते वयवर्ष 45 या वयोगटामध्ये हार्ट अटॅकने मरणाऱ्यांचं प्रमाण 23% वाढलेलं आहे. ज्येष्ठ पिढीनं आपल्या जुन्या सगळ्या गोष्टी सोडून नव्याचा स्वीकार करण्याची तातडीनं आवश्यकता आहे. गरज आहे कौतुकाची थाप देणे, बस तेवढंच करायचं. माझ्या एका मित्राचे वडील, त्यांची बायको आजारी आहे, म्हणजे आई आजारी आहे, पण मित्राचे वडील संध्याकाळी 5:30 वाजता बरोबर चहाचा अंगण ठेवतात आणि सुनबाई नोकरीवर आल्यानंतर तिला गरमागरम चहा देतात. सासरे बोल, असं कसं मोरील सर, आम्ही आयुष्यात कधी केलं नाही केलं ना, आता करा. काय हरकत आहे, जी सुनबाई सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाला जाते तर संध्याकाळी त्या सासरी बुवांनी चहा करायला काय हरकत आहे. सुनबाईंनी राबून भाजी केली तर सुनबाई किती छान भाजी केली असं कौतुक करायला काय हरकत आहे. कौतुकाच्या पावत्या जमेल तेवढ्या द्यायला काय हरकत आहे. पण नाही होत. माझ्या एका मित्रानं घरी फोन केला की चला आज आपण पिझ्झा खायला जाऊ. घरी आजी आजोबा, आई वडील आहेत, चला आपण आज पिझ्झा खायला जाऊ. सुनबाई म्हणाले नाही हो, आई बाबा आहेत ना घरी. सुनबाई काळजीची. अर्थात मी सुनबाईंच्या बद्दलही बोलणार आहे बरं, एकदम म्हणजे खुश होण्याचं कारण नाही, तिकडेही सांगणार आहे. माझ्या पिढीचंही सांगतो ना. आमची पिढी काही फार देखणी नाही आहे, पण पहिले हे सांगतो. फोन केला त्यांनी, सुनबाई म्हणाले नाही हो, आई आणि बाबा आहेत ना घरी, मग कसं काय करायचं. तर तो म्हणे त्यांनाही घेऊन जाऊ. अरे वा, क्या बात आहे. मग मुलांना सांगितलं चला आपण आज पिझ्झा खायला जाणार आहोत. आणि किती मस्त घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि तो मुलाला सांगितलं की जा पटकन आजी आजोबांना सांगून ते पिझ्झा खायला जायचं आहे म्हणून. आता हे सासूबाईंनी पहिलेच ऐकलं होतं बरं. सासूबाईंना तसं बाकी ऐकून येत, पण हे बरोबर ऐकून कान तीक्ष्ण. तो नातू गेल्याबरोबर सासूबाई वा काय वाक्य, आधीच ते रुसलेले होते. आणि वाक्य काय, तुम्ही मेले दळबद्री आहात, घरच्या पोळ्या सोडून त्या मैद्याच्या भाकरी खायला जातात. कशाला दोष द्यायचा, कशाला दोष द्यायचा. याच्यापेक्षा त्याच्यानंतर काय झालं मी तुम्हाला सांगतो. ते वाक्य जसंच्या तसं पोरांनी जेव्हा येऊन सांगितलं तेव्हा माझ्या मित्रानं आणि त्याच्या बायकोनं ठरवलं की याच्या पुढे परिणाम काय होतो, याच्या पुढे आई बाबांना कधीही सोबत न्यायचं नाही. खतम, विषय संपला. याच्यापेक्षा जर असं करता आलं असतं तर मी सुचवून पाहतो बघा, याच्यापेक्षा असं करता आलं असतं तर आजीने म्हणतो अरे वा किती छान, चला आपण सगळे पिझ्झा खायला जाऊ. आणि जाताना सुनबाईच्या कानात हळूच सांगायचं की सुनबाई ते मैद्याचं असते, खूप काही आम्हाला पचत नाही, त्यामुळे घरी आपलं वरण भात आम्ही खाऊ नंतर, पण आम्ही सोबत चालतो. अरे जा ना सोबत, काढा ना सेल्फी त्यांच्यासोबत, एवढं कोणते फरक पडतोय. पण नाही, तो इगो, माझा इगो. बंधू भगिनींनो, परिणाम कोणावर होतोय. ही झाली ही पिढी. दुसरी पिढी, मग या पिढीची एक गोष्ट अजून राहिली सांगायची, मागितल्याशिवाय सल्ला देणे.
मागितलं नाही तरी सल्ला द्यायचा. तुमच्या पोरांना तुम्ही वळण नाही लावलं, आता वळण आम्हीच लावलं. म्हणजे वळण लावण्याचं काम नाही केलं, तुम्ही हे नाही केलं, तुम्ही कशासाठी असं बोलायचं? ज्येष्ठ पिढीनं ज्येष्ठ बनून प्रत्येकाला पावत्या देणे आणि कौतुक करणे महत्वाचं आहे. पण या ज्येष्ठ पिढी समोरची पिढी आहे ना, जी माझी पिढी आहे, ही आमची देखील पिढी अत्यंत चुकीच्या दिशेने जाते. काय चुकीचं आहे आमचं? आम्हाला धावतोय नुसतं, आम्ही पळतोय फक्त बस, आणि आम्हाला दिसतं पॅकेज, फक्त पॅकेज दिसतं. मग जे उदाहरण सांगितलं ना, तेच उदाहरण आहे ते, की दिवसभर जेव्हा सकाळी तो पोरगा जातो ना, ती माऊली जी असते ना, 80 वर्षाची माऊली, ती खिडकीतून पाहते माझा पोरगा गेला बरोबर ऑफिसमध्ये गेला, आणि संध्याकाळी 7:30 वाजता फाटक वाजल्यानंतर वाट पाहत असते ती, की कधी तो पोरगा माझ्याजवळ येतो आणि सुरकुतलेल्या हातावर, माझ्या हातावर हात ठेवून मला विचारतो, आई तुझा वेळ कसा गेला ग? नाही विचारत, माझ्या हातात मोबाईल असतो फक्त, आणि मी जेवतानाही मोबाईलच वापरतो. जेवतानाही फक्त मोबाईलचाच विचार माझ्याकडे असतो, जेवतानाही माझ्या बाजूला मोबाईल ठेवलेला असतो. ही अशी माझी पिढी आहे. यंत्रवत धावतोय फक्त आम्ही. R.L. स्टीव्हन्सन नावाचा एक अत्यंत सुंदर लेखक आहे, तो असं म्हणतो, द वन ड्युटी, माझ्या पिढीबद्दल म्हणतो तो, द वन ड्युटी विच वी सो मच अंडररेट इज द ड्युटी ऑफ बिंग हॅपी. आनंदच नाही राहता येत आम्हाला, आनंदच मिळत नाही, कायम फक्त काम 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 आणि काम. रात्री 9-9 वाजता देखील जेवणाच्या ताटाच्या बाजूनं मोबाईल ठेवून काम करणारे मित्र माझे आहेत. मला कीव वाटते कधी कधी त्यांची, की त्यांची पोरं त्यांची वाटच पाहत नाही हो. त्यांची पोरं त्यांची वाटच पाहत नाही, कारण त्यांचा संवादच नाही. त्या चिंगूला सांगायचं असतं की आज माझ्या वर्गामध्ये ती जी चिंगी होती ना, तिने माझी पेन्सिल तोडली आणि मग मी तिला एक गुद्दा मारला. हे सांगेल कुणाला? मला वेळच नाही, मला ते ऐकायलाच वेळ नाही, माझ्याजवळ तो वेळच शिल्लक राहिलेला नाही. मग अशानं कसं व्हायचं? एक अत्यंत सुंदर कवी आहे व्हिक्टोरियन एज मधला, ज्या कवीनं थॉमस ग्रे नावाचा, त्याने कविता लिहिली, एलिजी रिटन इन कंट्री चर्चयार्ड नावाची. बंधू भगिनींनो, कायम मनात ठेवा मी काय सांगतोय ते. तो म्हणतो जगातलं सगळ्यात सुंदर चित्र कुठलं? माझ्या पिढीने ऐकलं पाहिजे हे, माझ्या पिढीला हे कळत नाही. जगातलं सगळ्यात सुंदर चित्र कोणतं? आणि तो म्हणतो की ग्रामीण भागातलं चित्र वर्णन करताना तो म्हणतो की जेव्हा दिवसभर शेतावर काम करून थकलेला बाप, जेव्हा अंगाला पूर्ण माती लागलेली असते आणि घामाने डबडबलेला असतो, तो जेव्हा गावाच्या वेशीवर येतो, तेव्हा त्याचा मुलगा आणि मुलगी धावत त्याच्याकडे जातात. आपल्या मुलाला तो खांद्यावर बसवतो, आपल्या पोरीला कडेवर घेतो आणि मस्त दिवसभराच्या गप्पा ऐकत घराकडे येतो. असा आनंदाने बहरून येणारा बाप म्हणजे जगातलं सगळ्यात सुंदर चित्र आहे. आम्हाला ते माहीतच नाही. आम्ही फक्त त्या व्हॉट्सॲप आणि मोबाईल आणि याच्यामध्ये, आणि मुलांना सांगायचं फक्त, आणि त्यामुळे त्या संधीच आम्ही शोधत नाही, त्या संवादाच्या संधीच राहत नाही कुठेतरी. आणि त्याच्यामुळे होतंय काय? त्याच्यामुळे ती जी तिसरी पिढी आहे ना, त्या तिसऱ्या पिढीचं मात्र प्रचंड नुकसान होऊन राहिलं, आणि म्हणून घराघरामध्ये वृद्धाश्रम तयार होतात. आता याच्यावर केलं काय पाहिजे? याच्यावर करण्याची गरज आहे पहिली, आपल्या घरातल्या तिसऱ्या पिढीला समजून घेण्याची. काय आहे ही मुलांची पिढी, म्हणजे काय आहे, कसल्या पद्धतीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ही अत्यंत तल्लख आणि अत्यंत बुद्धिमान पिढी आहे, पण सगळ्यात मोठा समस्या हे की अत्यंत गोंधळलेली आहे, अत्यंत गोंधळलेली. आणि तुमचं माझं दुर्दैव हे झालेलं आहे की या पिढीचा आणि तुमचा कॉन्टॅक्टच संपलेला आहे, आपला कनेक्टच संपला. ते काय बोलतात आपल्याला माहित नाही. 10वी मध्ये असणारे आणि 11वी मध्ये असणारे तुमच्या घरच्या आणि माझ्या घरच्या पोरांचे मोबाईल फोन लॉक्ड आहेत. तुम्हाला मला ते उघडता येत नाही. अत्यंत वाईट वाटतं मला त्या बापाचं आणि त्या आईचं वाक्य ऐकून की आम्हाला तो मोबाईल मधलं काहीच येत नाही, आमचा पोरगा मात्र भर सगळं करतो. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही मोबाईल घेऊन ठेवले त्यांना, अपरिहार्यता होती, पण त्या मोबाईल मधलं तुम्हाला मला कळलं पाहिजे. प्रख्यात कवी सुरेश भट साहेबांचे लहान बंधू दिलीप भट साहेब वयाच्या 82व्या वर्षी माझे मित्र होते. ते मला अभिमान वाटतो त्यांचं कौतुक सांगताना की ते वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी फेसबुकचा अकाउंट उघडला. मी त्यांना विचारलं का बरं वयाच्या 82व्या वर्षी दिलीप भट साहेब का उघडला? त्यांनी काय उत्तर द्यावं? ते म्हणाले, माझ्या मुला
मुलाला आणि माझ्या त्याच्या बायकोला मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मी माझ्या नातवांच्या फेसबुकच्या अकाउंटमध्ये आणि त्यांचं काय चाललेलं आहे याच्यावर मी लक्ष देतो. याला म्हणतात आजोबा. तुम्ही बेकार आहात, तुमचं बेकार आहे, तुमचं असं चाललेलं आहे. अरे काय, एक आजोबा फेसबुकचं अकाउंट उघडून आपल्या नातवांच्या आणि नातीच्या हरकतींवर आणि त्यांच्या व्यवस्थांवर लक्ष ठेवू शकतात वयाच्या 82व्या वर्षी. समस्या ही आहे की तो जो मोबाईल दिला ना त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत. माहिती आहे आपल्याला, व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत. शाळेमध्ये वर्गातले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत आणि त्या ग्रुपवर तुमच्या माझ्या घरी असणाऱ्या त्या लहान मुलापैकी एका मुलाला 8व्या किंवा 9व्या वर्गातल्या मुलाला एक लिंक येते. ती लिंक तो क्लिक करतो आणि ती लिंक क्लिक केल्यानंतर त्याचा एका जाळ्यामध्ये प्रवेश होतो. त्या जाळ्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्याला हे सांगितलं जाते की हा एक गेम खेळायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये 50 स्टेप्स आहेत. त्यातली 3री स्टेप त्याला सांगितली जाते की आज रात्रभर झोपायचं नाही. छोटीशी स्टेप आहे, तो ती पूर्ण करतो आणि त्याला काहीतरी मिळतं. काय मिळतं? एखादं कार्टून, एखादं काहीतरी गाणं, एखादं काहीतरी व्हिडिओ असं त्याला मिळतं आणि तो हॅपी होतो. त्याला बक्षीस मिळालं त्याचं. काही हरकत नाही हो मोरील सर, एखादा गेम खेळला तो काही प्रॉब्लेम नाही, आमच्या पोराला खेळता येते. त्या गेममध्ये त्यानंतर त्याला 10व्या स्टेपला हे सांगितलं जातं की तुला आम्ही भयानक भूताचे हॉरर फिल्म्स पाठवू 3 आणि आज रात्रभर त्या फिल्म्स पाहायच्या. वेगळ्या खोलीमध्ये तो रात्रभर जागून हॉरर फिल्म्स पाहतोय. आई वडील झोपलेले आहेत, आई वडील आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. आजोबाजी आपल्या खोलीमध्ये बसलेले आहेत कारण नातू आमच्याकडे येतच नाही, आम्ही का जाऊ त्यांच्याकडे. आजोबाजी आपल्या इगोमध्ये, आई वडील आपल्या इगोमध्ये आणि पोरगा ती लेवल पूर्ण करतो. त्यानंतरची लेवल 12वी किंवा 13वी लेवल अशी येते. त्याला सांगितलं जातं की आज घरात एक ब्लेड घ्यायचं आणि त्या ब्लेडनी आपल्या हातावर एका माशाचं चित्र काढायचं, कोरायचं. ते रक्त आलं तरी चालेल, रडायचं नाही आणि त्याचा फोटो पाठवायचा. तो ती लेवल पण पूर्ण करतो आणि त्या दिवसापासून तो फुल स्लीव्हचे शर्ट घालतो कारण आपल्या हातावरचा मासा दिसू नये म्हणून. आईला कळतच नाही कारण आई आपल्या किटी पार्टीमध्ये व्यस्त आहे. आई आपल्या मैत्रिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्यस्त आहे. आई आपल्या नवऱ्याशी जो वाद चाललेला आहे काहीतरी त्याच्यामध्ये व्यस्त आहे. आजी आजोबांचा प्रश्नच नाही, आम्हाला तर काही समजतच नाही. त्या गेमच्या 24व्या लेवलला असं सांगितलं जातं. मला धीरज धामणगावलाही वाटलं होतं उदाहरण हे सांगणं गरजेचं आहे. हे मुंबईचं उदाहरण आहे पण मलकापूरलाही ते सांगता येईल. इतका पोरगा आणि त्याला हे सांगितलं जातं की रेल्वे स्टेशनवर जायचं. 24वी स्टेप बघा काय. रेल्वे स्टेशनवर जायचं, गाडी जी पुढे निघते त्याच्या थोडं पुढे उभं राहायचं स्टेशनच्या आणि गाडी येत असताना ती 10 फूट असताना ती गाडीचं इंजिन क्रॉस करायचं. की तो क्रॉस करतो, त्याला पुन्हा प्राइज मिळते. असं सगळं होता 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 वेगवेगळ्या स्टेप्स तो पूर्ण करत जातो. त्याची इंटेन्सिटी वाढत जाते. पण या गेमची 50वी स्टेज आहे आणि त्या 50व्या स्टेजमध्ये त्याला असं सांगितलं जातं की मोबाईल घे, गावातली सगळ्यात उंच इमारत पहा, त्या इमारतीवर जा. 9 मजली इमारत त्याला दिसते, त्या इमारतीवर तो जातो. तिथे पोहोचल्यानंतर त्याला पुढची सूचना येते, आता त्या बिल्डिंगची जी पॅरापीट वॉल आहे त्या पॅरापीट वॉलवर तिथे उभा राहा. तो उभा राहतो. त्याला सांगितलं जातं की आता एक सेल्फी काढ. तो सेल्फी काढतो. त्याला सांगितलं जातं सेल्फी अपलोड कर. अपलोड करतो आणि त्याला पुढे सांगितलं जातं की आता त्याच्या खाली मेसेज टाईप कर, आय एम बिडिंग गुड बाय टू द वर्ल्ड. मी जगाचा निरोप घेतो आहे. तो ते करतो कारण 49 स्टेजमध्ये त्याच्या संपूर्ण मस्तिष्कावर त्या गेमनी पूर्ण ताबा मिळवलेला असतो. आई वडिलांना ताबा मिळू शकत नाही कारण आई वडिलांना वेळच नाही. आई वडिलांना वेळच नाही. तो त्याचं करतोय ना, तो त्याचं करतोय. त्यानंतरचा मेसेज त्याला येतो की मोबाईल फोन बंद करायचा आणि वरून खाली उडी मारायची. त्या गेमच्या शेवटच्या स्टेजमध्ये
18 वर्षाचा किंवा 16 वर्षाचा तो पोरगा डोक्याच्या भारावर खाली पडतो, छिन्न विछिन्न झालेलं त्याचं शरीर आईवडील बघत राहतात फक्त. या गेमचं नाव ब्ल्यू व्हेल, जो रशियामध्ये तयार झाला, जो भारतामध्ये आला आणि 2015 ते 2019 या काळामध्ये तुमच्या माझ्या या देशामध्ये ब्ल्यू व्हेल या गेममुळे एकंदरीत 13,000 मुलांचा जीव गेला तुमच्या माझ्या देशामध्ये. लक्ष आहे तुमचं माझं माझ्या मुलांकडे, आपल्या पाहतोय आपण त्यांच्याकडे. माझ्या मित्राकडे त्याचा भाचा शिकायला होता. एक दिवस त्याचं दप्तर टाकून तो खेळायला निघून गेला. ते दप्तर त्यानं पाहिलं, वह्या पुस्तकांमध्ये काय चाललंय पाहिलं आणि पाहिल्याबरोबर गचकला, कारण त्या वहीच्या मधल्या बाजूमध्ये घाणेरडे चित्र होते. ते मेडिकल शॉपमध्ये मिळतात ते चित्र घाणेरडे. हादरून गेला तो की आपल्या बहिणीने पोरगा आपल्या घरी शिकायला ठेवलं, हे काय बघायला मिळते. मग त्या मुलाला बोलवलं. अहो किती सहज हे होऊ शकतं बघा ना. त्या मुलाला विचारलं, सुरुवातीला त्यांनी नाकारलं, पण नंतर रडत रडत त्यांनी सांगितलं, मामा मी काय करू, मला माफ कर, मी असं करणार नाही. हे चित्र माझ्या शाळेपासून फक्त 100 फुटावर असणाऱ्या पाणी ठेल्यावर 2 रुपयाला एक विकत मिळते. तुमच्या माझ्या मुलाकडे सध्या खिशामध्ये 50 रुपये, 20 रुपये, 30 रुपये असणं किती साधी गोष्ट आहे. त्या 20 रुपये 30 रुपयामधून तो 10 रुपयाचे 5 चित्र जर विकत घेत असेल तर त्याचं दप्तर पाहण्याची जबाबदारी कोणाची. आजोबाजी आपल्या खोलीमध्ये आपल्या जुन्या दुःखांना कवटाळून आणि माझी पिढी आपलं स्वतःच कौतुक करत धावणं, फक्त हम पैसा कमा रहे हैं. सगळ्या ट्युशन लावलेल्या, सगळ्या गोष्टीच्या, प्रत्येक गोष्टीची ट्युशन. व्यक्तिमत्व विकास घरी होत नव्हता तुमचा माझा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. तुमच्या माझ्या घरी संध्याकाळी देवाजवळ दिवा लागल्यानंतर घरातले सगळे लोक एकत्रित बसून नमस्कार करत होते. व्यक्तिमत्व विकसन तिथून सुरू होत होतं. आता तुमच्या माझ्या घरचा तरुण पोरगा रात्री म्हणजे पहाटे 4 वाजता झोपतो आणि तो सकाळी 11 वाजता उठतो आणि वडील म्हणतात काय करू, तो 11 वाजता उठते, मी तर काहीच नाही करू शकत. इतके हतबल झालेला तुम्ही आणि या पिढीसमोर, आणि हतबलता व्यक्त करतानाही आपल्याला काही वाटत नाही आणि त्याच्याबद्दल उपाययोजना काहीच नाही. फक्त व्हॉइस ऑफ मीडियाने मला आय एम सॉरी माझं बोलणं लागत असेल, दुखत असेल, खूपत असेल तरी व्हॉइस ऑफ मीडियाने आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये चर्चा करू. सोल्युशन्स माझ्या घरामध्ये आणलं पाहिजे, घरामध्ये सुरू करायला हवं. माझ्या घरामध्ये ही प्रत्येक गोष्ट मला तयार करावी लागली आणि तयार करावी लागेल. किती किलोमीटर अंतर आहे इथून पुण्याचं? किती किलोमीटर आहे सर इथून पुणे? 300-350 किलोमीटर. संबंध भारतभरामध्ये नाही तेवढं ड्रग्ज सापडलं पुण्याला. 4,500 कोटी रुपयाचं मेफेड्रॉन. त्याहून वाईट गोष्ट ते पुण्याला तयार होते, मॅन्युफॅक्चर होते. काय तुम्हाला असं वाटतं वेळ नाही लागणार? वेळ लागेल, काही वेळ लागत नाही. परीक्षेला तुला ताण आहे का असं म्हणणारे मी मग हे उदाहरण सांगितलं, किती भयंकर आहे आणि किती सपाट्याने वाढते. तुमच्या माझ्या आणि याच्यावर सोल्युशन आहेत, 100% सोल्युशन्स आहेत. त्या सोल्युशन बद्दल मी माझं संपवताना सांगतोच आहे तुम्हाला. शाळेमध्ये कॉलेजमध्ये एजंट्स नेमलेले असतात, मुलं एजंट्स आहेत आणि बरोबर पकडतात, बरोबर इमोशनल करून त्यांना पाहतात आणि त्यांना म्हणतात की परीक्षेच्या वेळेला ताण आहे ना, ही गोळी घे. निळ्या रंगाची गोळी असते ज्याला ब्ल्यू टिक असं म्हणतात. ब्ल्यू टिक ती दिली जाते आणि ती गोळी काय, इथे डॉक्टर्स असतील तर त्यांना कदाचित माहिती आहे, ती अँटी डिप्रेशन गोळी आहे, छोट्याशा MGची, अतिशय छोटी अँटी डिप्रेशन गोळी ब्ल्यू टिक. ती दिली जाते. ती दिल्याबरोबर त्या पोराला सांगितलं जातं की तुला पेपरला टेन्शन येऊन राहिलं, कारण तो बोलू शकत नाही. हो म्हणाल काय मोरील सर तुम्ही कसं सांगता. ओ आहे ते उदाहरण, हे आहेत. मी एक आर्टिकल लिहिलं होतं याच्यावरच की मी सकाळी फिरायला जायचो सायकलवरून. थंडीचे दिवस होते, जाताना मी गेलो आणि जाताना आजकाल तुम्हाला माहिती आहे की शहरांमध्ये घरामध्ये पार्किंग नाही तर बाहेर गाड्या लागलेल्या असतात सगळ्या, तर त्या गाड्यांवर दव पडलेलं असतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये. मी थोडा पुढे गेलो आणि मी पाहिलं एक मुलगा कारच्या त्या दवावर काहीतरी लिहितोय. मला असं वाटलं काहीतरी लिहित असेल म्हणून मी पुढे निघून गेलो. परत आलो तर तो नव्हता, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच रस्त्याने सायकल चालवायला गेलो तर तो पुन्हा काहीतरी लिहित होता. मला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे.
तर मी स्वतः काउन्सिलिंगचं काम करतो, आय एम अ काउन्सिलर. माझ्या लक्षात आलं की काहीतरी समस्या आहे, म्हणून मी पुढे जाऊन एका बंद दुकानाच्या तिथे बसलो. तो मुलगा परत काहीतरी लिहित होता. माझ्या लक्षात आलं तो काय लिहित होता. तो लिहित होता, आय एम अलोन, आय एम सॅड. मी एकटा आहे, मी दुःखी आहे. हे तुमच्या माझ्या जवळपास घडतात काही गोष्टी. त्या मुलाला मग मी तो येऊन बसला माझ्या बाजूने, थोडीशी मैत्री केली, थोडंसं बोललो आणि त्यांनी मला काय सांगावं. तो म्हणाला, काका मी 10वीचा विद्यार्थी आहे, एका ट्युशन क्लासमध्ये मला वडिलांनी टाकून दिलेला आहे. मला मॅथमॅटिक्स अजिबात जमत नाही. मॅथमॅटिक्सच्या ए बॅच बी बॅच, तिथेही ए बॅच बी बॅच असते बघा. अक्षरशः बालपण कुचकरून टाकून राहिलो आपण त्या वेड्या मार्क्सच्या रेसमध्ये. बी बॅच मधून ए बॅच मध्ये जायचं. तो म्हणाला, मी ए बॅच मध्ये मला वडिलांनी टाकलं, त्याचे 30,000 रुपये जास्तीचे भरले, पण बाबा काका मला मॅथमॅटिक्स जमतच नाही. आणि ती मुलं माझी सगळी टिंगल उडवतात, ते सर मला वाटेल तसं रागवतात, आणि म्हणून मी गेल्या महिनाभर ट्युशन मध्ये जातच नाही, मी फक्त बाहेर फिरत असतो. त्याच्यावर तो मोजका प्रश्न मी विचारला की तू तुझ्या आई वडिलांना का नाही सांगितलं. तो म्हणाला, माझे आई बाबा माझं ऐकत नाहीत, कारण त्यांना वेळ नाही. घरच्या 16 वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात डोकवायला तुम्हाला मला वेळ नाही अशी जर स्थिती असेल तर मग मेफेड्रॉन होणारच, ती ब्ल्यू टिक येणारच. तुमच्या माझ्या मुलाला परीक्षेच्या वेळेस टेन्शन राहीलच, आणि त्याच्या कॉलेजमधला मित्र त्याला म्हणेल, तुला 5 पेपर आहे ना, ह्या 5 गोळ्या घे. एका परीक्षेला तो त्या 5 गोळ्या घेईल, आणि अँटी डिप्रेशन गोळ्या असल्यामुळे त्याला शांत झोप लागेल, त्याची एन्झायटी कमी होईल आणि त्याला छान वाटेल. पुढच्या परीक्षेच्या वेळेस तो गोळ्या मागायला जाईल, त्यावेळेस एक गोळी 100 रुपयाची तो विकेल, कारण डोस वाढवलेला असेल. आणि मग ती 100 रुपयाची एक गोळी घेऊन तो पुन्हा त्या गोळ्या घेऊन परीक्षा देईल. 3 ते 4 परीक्षा झाल्यानंतर त्याला हाय डोसची ती ब्ल्यू टिक दिली जाईल, जी ड्रग्सची गोळी म्हणून विकली जाते, ज्या एका गोळीची किंमत 5,000 रुपये आहे. आणि ती गोळी घेतल्याशिवाय तुमचा माझा घरचा छोटा पोरगा तडफड करेल, पण गोळी घेईल. अशा पद्धतीचे कितीतरी सापळे लागलेले आहेत मुलांसाठी, आणि तुम्हाला मला मुलांसाठी वेळ नाही असं जर होत असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल. माझ्या या संवादाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला 2-3 गोष्टी महत्वाच्या ज्या सांगायच्या आहेत. त्या सगळ्यात पहिला भाग म्हणजे तुमच्या माझ्या घरी संवाद सुरू झाला पाहिजे. तुमच्या माझ्या घरी मोबाईल पार्किंग असलं पाहिजे. संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांनी मोबाईल बंद करून ठेवून दिले पाहिजे. नंतर काय होईल ते पाहू. काय होणार आहे. मी बाप म्हणून माझा मोबाईल 9 ते 10 किंवा 11 किंवा 12 वाजेपर्यंत सुरू आहे. कोणतं मोठं काम मी करतोय त्याच्यामधून. घरचं सगळ्यांनी एकत्रितपणे जेवण सुरू झाले पाहिजे. होतं ना तुमच्या माझ्या घरी. जेवतो तुम्ही, आम्ही हॉस्टेल सारखं अन्न मांडून ठेवलेलं असतं, आणि घरातल्या एकेका पिढीचा एक मेंबर येऊन आपापल्या हातानं बफेमध्ये जेवल्यासारखं जेवून मोकळा होतो. ज्येष्ठांनी नेतृत्व करावं या गोष्टीचं. हा नियम लावला पाहिजे घरी की सगळ्यांनी एकत्रितपणे जेवण करणं आवश्यक आहे. ज्येष्ठांच्या पिढीनं या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देऊन 2 पिढ्यांमध्ये आपल्याला संवाद घडवण्याची आवश्यकता आहे. जर 2 पिढ्यांचा संवाद घडला तर मग खऱ्या अर्थानं आपल्याला मैत्री करता येईल. आणि मैत्री करताना माझी हात जोडून विनंती आहे, या दोन्ही पिढ्यांनी पोरांना कधीही दूषण देऊन त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करू नये. तो हॅरी पॉटर पाहतो आहे तर त्याला पाहू द्या. तुम्ही होपलेस आहात, हॅरी पॉटर पाहता, शिवाजी महाराज नाही ऐकत, अरे भाषण कशाला देता. आजोबांनी हळूच जाऊन नातवाच्या बाजूने बसावं आणि त्याला म्हणावं, खरे तू हॅरी पॉटर पाहतोय का. अरे वा, सांग बरं मला हॅरी पॉटरची कथा. मोठ्या आवडीने सांगेल, त्याला पटकन वाटेल की अरे वा, माझा हॅरी पॉटर हा आजोबांना आवडतो. तो अजून आनंदाने सांगेल काहीतरी, त्याचं ऐकून घ्या, तो काय म्हणतोय तो समजून घ्या. आणि समजल्यानंतर 8 दिवस त्याच्याकडून हॅरी पॉटरची कथा ऐकल्यानंतर मग त्याला सांगा की आता 8 दिवस मी तुझं ऐकलं ना, आता आज मी तुला शिवाजी महाराज आणि अफजल खानाची गोष्ट सांगतो. तो ऐकल्याशिवाय राहणार नाही, तो ऐकेल. पण माझा नातू माझ्या मांडीवर येऊन बसला तर मी त्याला ध्रुव बाळाची गोष्ट सांगेन. अहो आजोबा, तो येतच नाही ना. तुम्ही किती ध्रुव ताऱ्यासारखे बसले तरी तो येत नाही.
मला संवाद निर्माण करावा लागेल. मला संवाद निर्माण करण्यासाठी म्हणून मला छोट्या छोट्या आर्थिक शिस्ती लावाव्या लागतील. ही गोष्ट देखील मग सरांशी बोललो की मी दर मंगळवारी हिंदुस्तान वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहित असतो, थोडा आहे थोडी की जरूरत आहे नावाचा. आत्ता पुढच्या येणाऱ्या मंगळवारी मी जो लेख लिहितो ना त्याच्यात मी हेच लिहिलं आहे, आर्थिक शिस्त. पोरांना नाही म्हणायचंच नाही हो आम्हाला. आणि त्याच्यामागचं कारण माझ्या पिढीचे लोक काय देतात, आमचं बालपण गरिबीत गेलं त्यामुळे मुलांना गरिबी बिलकुल पाहता येणार नाही आणि तो वाटेल तेवढा खर्च करतो. 1.5 लाख रुपयाचं क्रेडिट असणारे क्रेडिट कार्ड फर्स्ट इयरच्या मुलांना आणि मुलींना पुण्याला शिकताना दिलेले पालक मी पाहिले. बाबांचा पगार झाला नाही, पैसे पाठवता येणार नाही, हे ऐकवलं पाहिजे पोरांना. बापरे, आमचा पोरगा म्हणजे राजकुमार. अरे त्याला आर्थिक शिस्त लावण्याची गरज आहे. आपल्या घरी पैसे किती येतात हे सांगण्याची गरज आहे, त्यामधून किती खर्च करायचा आहे सांगण्याची गरज आहे. माझे 2 मुलं जर पुण्याला राहत असतील आणि त्यांना जर 5,000 रुपये मी देत असेल महिन्याचे, तर महिन्याच्या शेवटल्या दिवशी त्यांनी 5,000चा हिशोब दिला पाहिजे, त्यानंतर पुढचे पैसे मी पाठवले पाहिजे. इतकं कठोर आणि इतकं कडक मला होता आलं पाहिजे. मला कडक होताच येत नाही. मी प्रेम इतकं उतू करतो, मी इतकं उतू जातो की त्याला 1.5 लाख रुपयाचं क्रेडिट कार्ड देऊन टाकतो. त्याला नाही म्हणताच येत नाही. तो 50-50 हजार रुपयाची एकेका वेळा खरेदी करतो सटासट. मला नाही म्हणता आलं पाहिजे. मला कधी नाही म्हणण्याची सवय लागली पाहिजे. आणि म्हणून कुटुंबामधल्या ज्या 3-4 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, एक तर आर्थिक शिस्त आपल्याला लावता आली पाहिजे. संवाद सुरू झाला पाहिजे. संवादाचे जास्तीत जास्त संधी शोधल्या पाहिजे. जेव्हा मी माझ्या आईच्या खोलीमध्ये जाऊन सुरकुत्यांनी भरलेल्या तिच्या हातावर हात ठेवून तिला विचारेन की आई तुझा दिवस कसा गेला, तुला कंटाळा आला का, हे जेव्हा माझ्या घरातला पोरगा पाहिजे ना लहान, तेव्हा तो माझी चौकशी करेल, हे मला लक्षात येतं. संवाद निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. एक अजून आवश्यकता आहे बंधू भगिनींनो, फार गरजेची. या सगळ्या समस्यांपासून आपल्याला निराकरण जर करायचं असेल तर असं हळूहळू व्यक्तिमत्वाचं विकसन करता येतं. एक 10 सेकंदाचा फक्त पॉज घेऊ आपण. एक प्रश्न विचारतो मी, त्या प्रश्नाचा विचार फक्त 1 मिनिट करा. 1 मिनिट नाही, 10 सेकंद. मलकापूरच्या बस स्टॉपवर तुम्हाला एक अत्यंत घाणेरड्या अवस्थेमध्ये, ज्याच्या अंगाचा घाण वास येऊन राहिला, ज्याने कित्येक दिवस आंघोळ केलेली नाही आणि पूर्ण अंग त्याचं चिखलानं माखलेलं आहे, असा एक मनोरुग्ण दिसला. तुम्ही आम्ही काय करू? आपण जो विचार केला तो जास्तीत जास्त काय असू शकतो? मी आपण पहिला तो विचार असा की त्याच्यापासून जितक्या लवकर दूर जाते तेवढं दूर. वास येऊन राहिला, रुमाल मला घाणेरडा आहे, भाजीला खूपच जर कैवारी असेल आणि सामाजिक दृष्टिकोन जागृत असेल तर त्याला उचलून एखाद्या दवाखान्यात नेऊन टाकायचं, नाही का? तुमच्या माझ्या घरच्या मुलांना वेगवेगळ्या ट्रिपला नेतो ना आपण, तसं जमलं तर एखाद वेळेस तुमच्याच जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पळसखेड नावाच्या गावाला घेऊन जा. तिथे तो नंदू पालवे आणि आरती पालवे काय करतात ते एकदा दाखवा. ज्या माणसाचा तिटकारा म्हणून 10 सेकंदातही जो विचार तुमच्या माझ्या मनामध्ये आला नसेल, अशा संबंध समाजाने फेकून दिलेल्या, कुटुंबांनी नाकारलेल्या, तोडून टाकलेल्या, रस्त्यावर घाणीमध्ये पडलेल्या 250 मनोरुग्णांना जीवनदान देऊन उभं करणारे कुटुंब पाहून या पळसखेडला. पण फक्त पाहून नका येऊ, आपल्या घरच्या मुलाबाळांना नाही दाखवा. धारणीला किंवा सेमाडोला जात असाल ना, तर जाताना वज्झर नावाच्या एका गावाला थांबा. तिथे 78 वर्षाचा एक माणूस दाखवा, ज्या माणसानं कचरा कुंडीत रेल्वे स्टेशनवर रस्त्यावर फेकून दिलेल्या लहान लहान अर्भकांना वाचवून 132 मुला मुलींचा बाप म्हणून जो काम करतो, त्या शंकर बाबा पापळकरांना एकदा दाखवलं पाहिजे. कसं जगायचं असते लोकांसाठी. त्या मुलांकडे पाहिल्यानंतर गांधारी शंकर बाबा पापळकर, सुरेश शंकर बाबा पापळकर, विजय शंकर बाबा पापळकर, 132 पोरांच्या आधार कार्डावर बापाचं नाव आहे शंकर बाबा. 78 वर्षाचा माणूस सांभाळतोय. आपल्या घरच्या पोरांना दाखवू ना. फक्त त्यांना मॉलच दाखवायचे का? फक्त त्यांना डॉमिनोजच दाखवायचे का? फक्त त्यांना मल्टिप्लेक्सचे सिनेमे दाखवायचे का?
हे असे दाखवून एखाद वेळेस समाजातले लिव्हिंग लेजंड आहेत. आणि हे लिव्हिंग लेजंड जेव्हा तुम्ही आम्ही दाखवू तेव्हा मुलांच्या लक्षात येईल की मी 600 रुपयाचा पिझ्झा ऑर्डर करतोय. हरकत नाही, केलाच पाहिजे, आपण कमवतो ना. पण या 600 रुपयासाठी देखील एखाद्या मुलाला कचरा कुंडीत फेकलं जातं हे दाखवायला लागेल. या सामाजिक जाणीवा निर्माण कराव्या लागतील. तेव्हा कुठे तुमच्या माझ्या घरामध्ये तरुण पिढी चांगल्या पद्धतीने मोठे होऊ शकेल. आणि म्हणून सरते शेवटी सांगताना एवढंच वाटतं की आपल्या घराला स्वर्ग बनवायचा का नरक बनवायचा याचा आधार तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. आणि म्हणून त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे 2 देवदूत निघाले आकाशातून, 2 देवदूत, आणि दोघांची चर्चा सुरू झाली आणि दोघांचं बोलणं सुरू झालं. स्वर्ग कुठे आहे आणि नरक कुठे आहे? तो म्हणाला मी तुला दाखवतो चल. आणि दोघेही जण पृथ्वीवर आले. तो देवदूत म्हणाला अरे तुम्हाला स्वर्ग आणि नरक दाखवतोय ना? तो म्हणाला दोन्ही इथंच आहे, दोन्ही इथंच आहे. एका घरापाशी घेऊन गेले. घरापाशी गेल्याबरोबर त्या घराचं स्वरूप होतं. आजोबा आजी आपल्या खोलीमध्ये बसले होते, आई बाबा आपल्या खोलीमध्ये बसले होते, आणि चिंगू आणि चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये त्या कंदिलाच्या जवळ खेळत होते. आणि त्या कंदील ठेवलाच होता, फक्त घरात लाईन होती. आणि टाळी वाजवली आणि टाळी वाजवल्याबरोबर लाईन गेली. मग आपण वाजवली नव्हती तरी गेली. टाळी वाजवली, लाईन गेली. लाईन गेल्याबरोबर घरातून उद्गार निर्माण झाला, अरे यार बोगस. लाईन गेल्याबरोबर आई बाबांनी पटकन मार्ग काढला, गाडी काढली, बाहेर निघून गेले. आजी आजोबा आपल्या खोलीमध्ये MSCBच्या नावाने, MSCBचे लोक आमच्यासारख्या वृद्ध लोकांचा अजिबात विचार करत नाही, आमचा जीव घ्यायचा आहे का वगैरे वगैरे. 1 तास कचकच 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 चिरत राहिले आणि कंदिलाच्या भोवती चिंगू आणि चिंकी फक्त भांडत राहिले. असं 1 ते 1.5 तास नुसतं वातावरण कचकचीचं, कटकटीचं आणि अत्यंत विद्रूप. 1.5 तासांनी लाईन आली घरामध्ये. अरे वा, चला लाईन आली. देवदूत म्हणाला हा नरक, हा नरक. तुम्हाला स्वर्ग कुठे आहे? चल दाखवतो. पुन्हा एका घरापाशी गेला. त्या घरामध्ये आजी आजोबा आपल्या खोलीत बसले होते, आई बाबा आपल्या खोलीत बसले होते, चिंगू आणि चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये होते. परत टाळी वाजवली, लाईन गेली. लाईन गेल्याबरोबर घरातून उद्गार आला, क्या बात है. लाईन गेल्यावर उद्गार निघाला, क्या बात है. आणि पुढे जे झालं ते सांगताना अत्यंत आनंद होतो. आजोबा आजी आपल्या खोलीतून ड्रॉइंग रूम मध्ये आले, आई बाबा ड्रॉइंग रूम मध्ये आले. आणि मग आजोबांची, चिंगूची आणि बाबांची एक टीम तयार झाली, आजीची, आईची आणि चिंगीची एक टीम तयार झाली. आणि या टीम मध्ये पुढचं 1.5 तास मस्त अंताक्षरी खेळल्या गेली, मस्त गाणे म्हटले गेले. आजीच्या काळचे कॉलेजचे गाणे, आजीच्या काळच्या कॉलेजचे मित्र. मग आजी लाजत होती, आजोबा चिडवत होते. असं मस्त मस्त आनंदी वातावरण तयार राहिलं. 1.5 तासानंतर लाईन आली तेव्हा उद्गार आला, अरे यार कशाला लाईन आली, छान आनंद सुरू होता. देवदूत म्हणाला हा स्वर्ग. ज्या घरामध्ये एकत्रित येण्याने आनंद नांदत असेल, ज्या घरामध्ये एकत्रित येण्याने संवाद होत असतील, ज्या घरामधल्या मुलांच्या आणि एकमेकांच्या पिढ्यांचे दुःख समजून घेतले जात असतील, एकमेकांना सहानुभूतीचा आधार मिळत असेल, आपल्या जीवनामध्ये येणारा अंधकार दूर करण्यासाठी काउन्सिलरकडे न जाता मुलगा आपल्या बापाकडे जात असेल, आई पाठीवर हात ठेवून आपल्या मुलगी मोठी होते, तिच्या वयामध्ये बदल होत आहेत, तिच्या शरीरामध्ये बदल होत आहेत, ते बदल होणारे बदल माझा मुलगा जो मोठा होतो त्याच्या शरीरात बदल होतात ते पाहण्यासाठी तो YouTube न पाहता बाबांकडे मोकळेपणाने विचारेल की बाबा माझ्या समस्येचं निराकरण करा. आणि बाप म्हणून माझ्याकडे जेव्हा वेळ असेल, जेव्हा हे सारं असेल, तेव्हा या सगळ्या संवादाच्या पुलावरून आपल्याला आपल्या घरच्या तरुण पिढीला पुढे नेता येईल. कारण तसं जर केलं नाही तर तुम्हाला मला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ती एक भयानक अवस्था जी नकाराची आहे, जी भयानक अवस्था उपेक्षेची आहे, जी भयानक अवस्था संवादहीनतेची आहे, ती वृद्धाश्रमाची अवस्था तुमच्या माझ्या घरामध्ये येऊ शकते, नव्हे की तुमच्या माझ्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेली आहे. जर ती वाचवायची असेल तर घरातली ज्येष्ठ पिढी आणि त्याच्यानंतरची माझी पिढी, या 2 पिढीमध्ये ताबडतोब संवाद निर्माण होऊन तुमच्या माझ्या घरच्या संस्काराच्या पणत्या जोपासल्या पाहिजे. तुमच्या माझ्या घरी संस्काराच्या पणत्या आहेत, त्याला दोन्ही पिढ्यांनी हात लावावे. कारण या संस्काराच्या पणत्याच तुम्हाला मला आधार देणार आहेत, या संस्काराच्या पणत्याच तुमच्या माझ्या घराचं माणूस पण जपणार आहेत, तुमच्या माझ्या घराचं संवाद अस्तित्व या संस्काराच्या पणत्यात जपणार आहेत. याचं कारण असं आहे की संस्कार जे भारतीय मूलभूत मूल तत्वज्ञान आहे ते आता जग मानते आहे. काय जगाकडे पाहायचं? अमेरिकेमधला एक मुलगा शाळेमध्ये गेल्यानंतर दप्तरातून
बंदूक काढतो आणि बंदूक काढून जर्र फिरवतो आणि समोरचे 34 पोरं मारून टाकतो. आपल्या वर्गातले 34 पोरं मारतो. इथपर्यंत नाही तर त्याच्यानंतर जेव्हा पोलीस त्याला विचारतात की तू हे असं का केलं, त्याचं उत्तर तो इतकं भयानक देतो. तो म्हणतो, जेव्हा माझ्या बंदुकीतून गोळ्या सुटत होत्या आणि माझ्या मित्रांच्या शरीराला छन्न विछिन्न करत होत्या, रक्त येत होतं त्यांच्या शरीरातून, तेव्हा मला मजा येत होती. अमेरिकेतला मुलगा. काय अमेरिकेच्या गोष्टी तुम्ही आम्ही सांगतो, काय लंडनच्या तुम्ही आम्ही गोष्टी सांगतो. अहो, परिवार आणि कुटुंब आणि संस्कार कसे सांभाळले पाहिजे हे फक्त आपल्या देशामध्ये कळतं. आणि आपल्या देशाचं हे महात्म्य जगाला सांगण्याची वेळ आलेली आहे. आता जग तुमच्या माझ्याकडे पाहते सर्व दृष्टीनं. मग त्या जगाचा विचार करताना, त्या देशाचा विचार करताना, त्या राज्याचा विचार करताना, माझ्या गावाचा विचार करताना, माझ्या कुटुंबाचा विचार मला करता आला पाहिजे. आणि म्हणून मी कौतुक केलं या मंडळींचं. हे जे आहे व्हॉइस ऑफ मीडिया, हा व्हॉइस ऑफ मीडिया या कार्यक्रमाच्या आणि संवादाच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ पीपल बनतोय आता. आणि हा व्हॉइस ऑफ पीपल जेव्हा तयार होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं समाजाची निर्मिती चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्ही करू शकू. हे करण्यासाठी म्हणून आपल्याला बळ मिळो. आपल्या घरच्या कुटुंबामध्ये माझ्यामध्ये थोडा ना थोडा बदल करता येऊ. सासरे मुलांना चहा करता येऊ, रांगोळीचं कौतुक करता येऊ, सासूबाईंना पिझ्झा खाता येऊ, माझ्यासारख्या मित्राला, माझ्यासारख्या एखाद्या माणसाला माझा मोबाईल बाजूला ठेवता येऊ. आणि घरामध्ये सगळे एकत्रितपणे एकमेकांना संवेदनांच्या आधारे समजून घेऊन आपल्या घराला सुंदर स्वर्गामध्ये परावर्तित करण्याची ताकद तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला मिळो अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.